हे बघा मित्रांनो, माणसाच्या आयुष्यामध्ये काही घटना अशा घडतात की माणसाला ना त्या घटनांची अजिबात अपेक्षा नसते. म्हणजे माणसाला असं वाटत नाही की या जाग्यावर आपल्यासोबत काही वाईट घडू शकतं. पण अचानक त्या जागेवर जर असं काही वाईट घडलं की माणसाला खूप मोठा झटका लागतो. आणि ती जी आठवण आहे ना, अख्खं आयुष्यभर डोक्यामधून जात नाही. प्रत्येक दिवशी, प्रत्येक घंट्याला ते डोक्यामध्ये कुठं ना कुठं तरी असं उकरत बसत असतंय की हां, तुझ्यासोबत असं झालेलं आहे आणि हे होणारच आहे. आता मी असं का म्हणतोय? कारण आजच्या या कथेमध्ये असाच काहीतरी प्रकार झालेला आहे आणि आजची ही कथा आपल्याला ज्या माणसाने पाठवलेली आहे, त्या माणसाचं नाव प्रकाश असं आहे. तो एक ट्रक ड्रायव्हर आहे आणि ही जी पूर्ण घटना घडलेली आहे ना, ही नाशिकच्या जवळपास घडलेली आहे. बघा, आता फार चर्चेमध्ये आहे की नाशिकमध्ये एक बाई पाहण्यात आलेली आहे, जिचे खालून पाय दिसत नाही आहेत आणि त्या बाईने एका माणसाला सुद्धा मारहाण केली आहे, असं लोक म्हणतात. तर या घटनेमध्ये सुद्धा असाच काहीतरी प्रकार आहे, पण हा प्रकार ना खूप खूप डिफरंट आहे, त्या प्रकारापेक्षा खूप डिफरंट आहे, पण भयानक आहे, भीतीदायक आहे. तर स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या या चॅनलवर अशाच प्रकारच्या स्टोऱ्या येतात, ज्या की भीतीदायक असतात, थरारदायक असतात. तुम्हाला जर अशा प्रकारच्या स्टोऱ्या आवडत असतील किंवा ऐकायला, सांगायला किंवा इमॅजिनेशन करायला आवडत असेल, तर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चॅनलवर जितके पण व्हिडिओज येतात, त्यापैकी काही काल्पनिक असू शकतात, काही सत्य असू शकतात. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या ह्या स्टोऱ्या ऐकता, त्या फक्त मनोरंजन म्हणूनच ऐकाव्यात. आपल्या जीवनामध्ये, अस्तित्वामध्ये या स्टोऱ्यांचा काही भाग आणण्याचा प्रयत्न करू नये किंवा योगायोग जर ठिकाण, माणूस, काही नावं वगैरे मॅच झाली असतील, तर त्यांनी स्वतःवर लावून घेऊ नये. तर चला, आता आपण आपल्या या स्टोरीला सुरुवात करूयात. आता जो प्रकाश असतो, तो एक ट्रक ड्रायव्हर असतो. महिन्याने ट्रकवर राहिलेला एक ट्रक ड्रायव्हर. आता त्याच्या सोबतीला एक पांडू नावाचा सुद्धा माणूस होता आणि तोही ट्रक ड्रायव्हर होता, कारण की त्यांचा जो ट्रक आहे तो दिवस रात्र चालायचा. त्यांचा ट्रक कधीच बंद नसायचा. तर त्यांचं असं होतं की बाबा, थोडी शिफ्ट तू कर, थोडी शिफ्ट मी करेल, म्हणजे पाळीवाळी ते दोघं जण ते ट्रक चालवायचे. तर त्यांना आजचं भाडं लागलं होतं मुंबईवरून इंदोरकडे जाण्याचं, जे मध्य प्रदेशमध्ये आहे, त्या इंदोरमध्ये. आणि यांच्या या ट्रकमध्ये काही इलेक्ट्रॉनिक सामान होतं, जे की त्या इंदोरमध्ये यांना पोहोचवायचं होतं. आणि संध्याकाळी गाडी 8 वाजता यांची लोड झाली, रात्रीच्या टायमाला. तर यांना निघता निघता रात्रीचे 9 वाजले. 9 वाजता मुंबईमधून बाहेर पडले. जेवण वगैरे करून सगळं आपलं आवरून वगैरे एकदम फर्स्ट क्लासपैकी ते दोघं जण गाडीमध्ये बसून आपली गाडी इंदोरच्या रस्त्याकडं चालवली. आता त्यांचा जो रस्ता आहे तो मुंबई, नाशिक आणि तिकडून असा प्रकारे इंदोरकडे जाणारा रस्ता होता. म्हणजे सरळ रस्ता आहे ना तो, तशा प्रकारचा तो रस्ता होता. तर काही वेळ झाल्याच्या नंतर ते नाशिकमध्ये थोडंसं थांबतात, चहा वगैरे घेतात आणि तिथं चहा पिल्याच्या नंतर परत ट्रकामध्ये बसतात आणि त्या रस्त्याने चालले जातात. पण जसं नाशिकच्या समोर निघले ना, तसं त्यांना ना असं वातावरण थोडंसं बदलल्यासारखं वाटत होतं. जसं की वातावरणामध्ये स्मशान शांतता पसरलेली आहे. वारं सुटते, पण ते वारं एवढं आपिसं वाटतंय आणि एवढं बेकार वाटतंय की असं वाटतं की ते नको वारं, शांत हवायला पाहिजे. पण तसं नव्हतं. दोघंही जण कधीच असं याच्या अगोदर झालं नाही की एकमेकांना बोलल्याशिवाय राहिले. पण जसं ते मुंबईवरून निघले, तसं त्यांचं बोलणं एकमेकांसोबत काही जास्त झालं नाही. नाहीतर त्यांचं बडबड चालूच असायचं. जो पांडू होता तो फार बोलका होता आणि जो प्रकाश होता त्याच्या बोलण्याला संवाद द्यायचा, त्यामुळे त्या दोघा जणांचं चांगलं पटायचं. आतापर्यंत त्या दोघा जणांना सोबत राहून 3 वर्ष झाली होती आणि त्या 3 वर्षामध्ये ते दोघंही जण एवढं गप्प कधीच बसले नव्हते. भांडणं जरी झाले असतील तरी सुद्धा ते एकमेकांना बोलायचे, शिव्या द्यायचे. पण आज जी शांतता होती ना त्यांच्यापाशी, ती या अगोदर कधीच नव्हती. या दोघा जणांना खूप इच्छा होती की एकमेकांना बोलावं, थोडा टाइमपास करावा. पण ते जे वातावरण तिथं क्रिएट झालं होतं ना, ते एवढं भंकस आणि एवढं बेकार होतं ना की दोघं जण विचार करू लागले पण बोलू शकत नव्हते, इच्छा असताना सुद्धा. बाहेर अर्धवट चंद्र निघलेला होता, हळूहळू वारं सुटलेलं होतं. आता ती गाडी थांबवल्याच्या नंतर जे वारं लागतं ना, तशा प्रकारचं तुम्ही बघितलं असेल, अनुभव घेतला असेल. कधी उन्हाळ्यामध्ये तशा प्रकारचं वारं लागतं बघा. एकदम शेतामध्ये गेलं की हळूहळू वारं सुटलेलं असतं, चंद्र निघलेला असतो. पण तेवढं चांगलं वातावरण असून सुद्धा त्यामधली जी फिलिंग आहे, तो अनुभव आहे, तो ना फार वेगळा असतो.
फार बेकार वाटतो. तशा प्रकारचा अनुभव यांना व्हायला लागला. आता काही अंतरावर गेल्याच्या नंतर नाशिकच्या समोर निघलेले होते. काही अंतर कटलं आणि दूर रस्त्यावर गाडीच्या हेडलाईटच्या लाईटिंगमध्ये एक स्त्री उभी राहिल्यासारखी दिसली. आता यांना थोडं थोडं दिसल्याच्या नंतर यांची जी गाडीची स्पीड आहे ती थोडी थोडी कमी करत 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 चालू लागली. आता ती जी स्त्री आहे ना ती रोडच्या मधोमध येऊन उभी राहिली होती. आपले दोन्ही हात असे वर हलवू लागली. तिच्याकडे बघून असं वाटू लागले की ती वाहनाला मदत मागते. आता यांचं वाहन जसं 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 त्या स्त्रीच्या जवळ गेलं तसं तसं स्लो स्लो होत गेलं, पण ती स्त्री रोडच्या साईडला झाली नाही. यांनी हॉर्न वगैरे वाजवून बघितले, पण ती स्त्री रोडच्या साईडलाच झाली नाही, यांना साईड सोडली नाही. आता तिच्या हातावरून तिच्या शरीरावरून असं वाटत होतं की तिला खूप मोठी गरज आहे आणि तिला मदतीची गरज आहे. शब्द दोनदा बोललं का मी, सॉरी तिला खूप मोठी मदतीची गरज आहे असं यांना वाटलं. मग यांनी गाडी थांबवली. गाडी थांबवल्या ती स्त्री पांडूच्या दिशेनं आली आणि म्हणली की दादा माझी मुलगी माझ्या मुलीला दवाखान्यात न्यायचं हो. माझी मुलगी पलटी होती तर रोडच्या साईडला आमचा ॲक्सिडेंट झाला. दादा आमची मदत करावं. मी तुमच्या पाया पडते हो. तुम्ही जे म्हणसाल ते करते हो दादा पण माझ्या मुलीला दवाखान्यात देण्यासाठी मदत करावं दादा. कोणीच वाहनवाला थांबवणं झाला होता दादा प्लीज हो. दादा तुमच्या पाया पडते हो दादा प्लीज हो. अशा प्रकारे ती गिडगिडायला लागली, यांची विनंती करायला लागली. आता बघा, नॉर्मली जर विचार केला कोणाचा ॲक्सिडेंट झाला आणि कोणी जर मदत मागत असला ना तर लोक विचार करत नाहीत. डायरेक्ट उतरतात, त्या माणसाला घेतात, गाडीमध्ये टाकतात आणि हॉस्पिटलला घेऊन जातात. कारण की तेवढा वेळ कुणाकडे असतो. ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर माणसाला समजतं की काय आहे आणि काय नाही. आणि जे माणसं मदत करतात ना त्यांना माहिती असतं की एक मिनिट किती महत्त्वाचा असतो. तसं यांना कळाल्याच्या नंतर हे दोघंही जण ट्रकच्या खाली उतरले. त्या मुलीला घेतलं, ट्रकमध्ये मागं टाकलं. आता बघा, तुम्ही ट्रकमध्ये जर मोठ्या बसले असाल तर ड्रायव्हरची सीट जी असते ना त्याच्या पाठीमागं खूप मोठं कॅबिन असतं. कमीत कमी 2 माणसं मोकळे झोपू शकतात. अशा प्रकारचं ट्रकमध्ये कॅबिन असतं. ती मुलगी उचलतात आणि मागं ट्रकच्या त्या कॅबिनमध्ये त्या जागेवर झोपवतात. आणि त्याची जी मुलीची आई आहे ती तिच्या साईडला येऊन अशी बसते, अशी दोन्ही हात असे आपले धरून आणि असं हात जोडते, असं प्रार्थना केल्यासारखं देवाकडे तशी करत राहते ती. आता तिचं ना अंग पूर्ण रक्तानं भरलेलं होतं तिच्या मुलीच्या, आणि तिची मुलगी पण पूर्ण रक्तानं माखलेली होती. आता दोघं जण बसल्याच्या नंतर यांनी ट्रक चालू केला आणि समोर धकवला. पण यांनी विचार केला नाही की एवढ्या रात्री या बाईच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि यांनी लक्ष पण दिलं नाही की ज्या जाग्यावर ॲक्सिडेंट झाला आहे त्या जाग्यावर कुठलंही वाहन नव्हतं किंवा कुठलंही असं नव्हतं की त्या वस्तूने या बाईचा ॲक्सिडेंट झाला म्हणून. आणि ही बाई ॲक्सिडेंट झाला असं म्हणू लागली, पण त्या जागेवर दुसरं कुणीच नव्हतं. मग ही बाईनीची मुलगी एवढ्या रात्री या जागेवर करू काय लागली? आणि तिथं थोडंफार तरी काहीतरी दिसायला पाहिजे ना, गाडी दिसायला पाहिजे, स्कूटी दिसायला पाहिजे यांची, किंवा असं काही जागा दिसायला पाहिजे की तिथं रक्त सांडले रोडवर, किंवा असं काहीतरी दिसायला पाहिजे की त्या जागेवर ॲक्सिडेंट झाला आहे. आता ॲक्सिडेंट झालेल्या जागेवर जर तुम्ही जाऊन बघितलं तर तिथं तुम्हाला काही ना काहीतरी ओळखण दिसेल, पण तिथं तसं काहीच नव्हतं. आणि यांनी ना त्या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं नाही. यांनी फक्त त्या मुलीला उचलायचं, गाडीमध्ये ठेवायचं आणि दवाखान्यात नेण्याचं ठरवलं होतं. मग आता यांचा जो ट्रक आहे तो रोजच्यापेक्षा यांच्या ट्रकची जी स्पीडची लिमिट आहे ती जोरात वाढली, स्पीड वाढली. आता तो जो शेजारी बसलेला पांडू होता, प्रकाश गाडी चालू लागला. पांडूला अचानक घाम यायला लागला. घाम एवढा भयानक की पांडू आपल्या तोंडावरचा घाम असा पुसतोय आणि असा रोडच्या साईडला बघतोय. असा प्रकाश त्याच्याकडे बघतोय, पण प्रकाश त्याला काही बोलत नाही. त्याची अवस्था थोडी बिघडल्यासारखी होती. आता तोंडाला घाम येतोय, हाताला घाम येतोय, त्याचे हातपाय चळचळ कापतात, जसं की त्याला ताप आली आहे आणि त्याला खूप मोठं हिव असतंय. अशा प्रकारची त्याची अवस्था झाली. प्रकाश त्याच्याकडे बघतोय. प्रकाश आपल्या गाडीची रेस दाबून जोरात पळवतोय आणि हा तर कापते. असं इकडे बघतोय, असं इकडे बघतोय, पुन्हा इकडे बघतोय, त्या महिलेकडे बघतोय, त्या मुलीकडे बघतोय, तिकडे बघितल्याच्यानंतर समोर बघतोय, रोडच्या साईडला बघतोय आणि असं शिटवून उठण्याचा प्रयत्न करतोय, बसण्याचा प्रयत्न करतोय, प्रकाशला बोलण्याचा प्रयत्न करतोय. प्रकाश म्हणतो, काय झालं तुला काय बोलायचंय का? पांडू म्हणतो, असं खून होतं, असं वेड्याकात, असा पागल झाल्यासारखा पांडू, एकदम खतरनाक. त्याची दात सुद्धा वाचायला लागले होते, इतके भयानक. आणि ही जी बाई आहे ही बाई देवाकडे अशी प्रार्थना करायची. आता प्रकाशला काहीच कळणार नाही नेमकं झालंय काय म्हणून. पुन्हा 2-4 किलोमीटर गेल्याच्या नंतर ना एक छोटीशी टपरी रोडच्या साईडला दिसते पांडूला. आणि अचानक काय झालं काय माहित, पांडू जोरात बोंबलला, ए पक्या, गाडी थांबव, पटकर गाडी थांबव. प्रकाश म्हणतो, अरे बाबा, हिला दवाखान्यात न्यायचंय, आता कशाला गाडी थांबवायची?
म्हणतो का रे थांबव ना यार, तुझ्या पाया पडतो मी, थांबव फक्त 5 मिनिटं गाडी थांबव, 5 मिनिटं. मला मला पानपट्टीवर काम आहे, फक्त 5 मिनिटं गाडी थांबव. प्रकाश तिथं गाडी थांबवतो. गाडीच्या खाली पांडू पटकर उठतो, गेट उघडून खाली उतरतो आणि प्रकाशला म्हणतो पक्या पटकर खाली आहे. दोघं जण त्या पानपट्टीपाशी जातात. जार असतो ठेवलेला तिथं, मग्गा वगैरे असतो. त्या मग्ग्यामध्ये पाणी काढतो, मग्गाभर जारचं, आणि ते गट पांडू पाणी पितो. गट त्याला बोलायचं पण कळलं नाही, त्याला बसायचं पण कळलं. असं त्या एक भाला लावलेला असो, बल्ली म्हणतात आपण त्याला. त्या पानटपरीच्या समोर अशी झोपडी करण्यासाठी बल्लीला रवलेली असते ना, त्या बल्लीला पकडत त्या शेजारी त्या ठेवलेल्या टेबलावर बसतो. आता जो पानटपरीवाला माणूस आहे तो बाहेर येतो, याच्या खांद्यावर हात ठेवतो. अहो काय झालं तुम्हाला? आता प्रकाशला त्याची हालत पूर्ण दिसायला लागली, तो तडतड कापायला लागला. प्रकाश त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अरे पांडू काय झालं रे बाळा, तू असा का करतोयस? तुला ताप वगैरे तर काही नाहीये, तू काय झालं काय तुला? पांडू थोडासा रिलॅक्स होतो, मोठ्याने श्वास घेतो असा, मग थांबतो. थांबल्याच्या नंतर म्हणतो की प्रकाश, आपल्या गाडीमध्ये बसलेल्या बाया नाहीत त्या, भूत आहेत ते भूत. असं म्हणल्याच्या नंतर तो जो पानटपरीवाला आहे तो याच्याकडे बघतो आणि प्रकाशही त्याच्याकडे बघतो. काही वेड्याकात बोलायला म्हणतो, यार असं कसं होऊ शकतंय? पांडू म्हणतो बघ, मी म्हणत नाही की माझ्यावर विश्वास कर, आपण गाडीत येईन. तू काय कर, तू जाय, तिचे पोरगी झोपलेली आहे ना, तिचे पाय बघ कसे आहेत. अरे भाऊ, तिचे पाय पूर्णपणे उलटे आहेत रे भाऊ. आणि ती माझ्याकडं 2-3दा डोळे वट करून बघू लागली आणि बघता हसू लागली. माझा जीव तर म्हणू लागली जोरात वरडाव, पण वरडता येईन रे. पक्या मावा ऐक रे, पक्या ते भूत आहेत रे. पक्या मी तुझ्या पाया पडतो रे, मी येईन रे गाडीत. पक्या तू फक्त जाऊन पाय, त्या पोरीचे पाय उलटे आहेत, पक्या तू जाऊन पाय. आता हा म्हणतो की यार काय यार पांड्या, तू काय वेड्यासारखा करायला. प्रकाश उठतो, गाडीमध्ये जातो, चढतो, बघतो तर याच्या पायाखालची जमीन सरकते. याचा हात घसरतो गाडीला धरलेला, हा भटकर खाली पडतो आणि त्या गाडीचे जे टायर असतात त्या टायरामध्ये असा दडल्यासारखा बसतो. आता हा जो पानपट्टीवाला माणूस आहे हा त्याच्यापाशी जातो पळत. अहो दादा काय झालं, असं का करताय? तो पानपट्टीवाला परत गाडीमध्ये जातो आणि बघतो, पण गाडीमध्ये कोणीच नसतं. मग याला कळतं की यांच्यासोबत नेमकं काहीतरी झालेलं आहे. हा त्याच्या हाताला पकडतो, उचलतो, आणतो. ते दोघंही एकदम शांत बसलेले होते. पांडू पक्याला म्हणतो हाय ना त्या पोरीचे पाय उलटे आहेत ना. तो पानपट्टीवाला म्हणतो कोणती पोरगी? तुमच्या गाडीमध्ये कोणीच नाहीये, ना बाई ना पोरगी. मग पांडू म्हणतो अहो असं कसं होऊ शकतंय? आम्ही स्वतः त्या पोरीला उचलून टाकले, आम्ही स्वतः. तिचा ॲक्सिडेंट झाला होता, आम्ही स्वतः उचलून टाकला आम्ही तिला. मग प्रकाश हळूवार बोलतो, पण तो बोलतो ते खरं आहे. आपण जेव्हा त्या पोरीला उचलून टाकू लागलो त्यावेळेस मी इकडे तिकडे पाहिलं, पण मी काही जास्त लक्ष दिलं नाही. पण त्या जागेवर कोणतीही गाडी नव्हती पडलेली, ना कोणती स्कूटी नव्हती, ना काहीच नव्हतं, ना कोणता काच फुटलेला होता. त्या पोरीला जेवढा मार लागलेला आहे तेवढ्या मारामध्ये तर तिचं रक्त तर कमीत कमी रस्त्यावर पडायला पाहिजे ना. मला रक्त पण दिसला नाही. पांड्या यार तू खरं बोलला होता, आपण जर अशात वाचलो. बरं झालं या दादाची पानपट्टी आपल्या समोर होती. मग तो 2 कप चहा करतो, या 2 जणांना पाजतो. तिथं घंटाक्षे थांबतात आणि नंतर गाडीमध्ये चढल्याच्या नंतर आजूबाजूला पाहतात, पण कुणीही नसतं. आता त्या पानपट्टीवाल्याला विचारतात की दादा इथं असं काही होतं का? तो म्हणतो की बाबा कधीच काही नाही. आता मी रात्रभर इथं थांबतो तरी माझ्यासोबत असं काहीच होत नाहीये. आणि खरं सांगू का दादा तुम्हाला, इथं काहीच झालेलं नाहीये, ना ॲक्सिडेंट ना कोणती घटना, काहीच नाही आहे. 4-5 किलोमीटरच्या अंतरामध्ये काय होणार त्याला सगळं माहीत असणार ना. तो म्हणलं की अशी कोणतीच घटना घडलेली नाही आहे. आणि ज्या जागेवर या मुलीला उचलून यांनी टाकलं होतं ती जागा ना अशी एकदम नॉर्मलशी होती, एकदम नॉर्मलशी, काहीच नव्हतं. एकदम स्ट्रेट रस्ता होता, वळण नव्हतं, ना घाट होता, काहीच नव्हतं. तरीसुद्धा यांच्यासोबत हा भयानक अनुभव झालेला आहे. तर तिथून ते निघले, त्याच्यानंतर कधी यांच्यासोबत असं झालं नाही. पण तेव्हापासून हे जर कोणाची मदत करायची म्हणलं तर फार विचार करतात आणि नंतर मदत करायला सुरू करतात.
जर कोणी गाडी थांबवली तर पहिले आजूबाजूला बघतात, त्याला बोलतात, नाव विचारतात, गाव विचारतात, नंतर त्याला गाडीमध्ये घेतात, लिफ्ट जर द्यायचं म्हणलं तर. पण असं अंधाधुंद मदत कोणाची करत नाहीत. गावातल्या सगळ्यात श्रीमंत घरामधला एकुलता एक मुलगा, ज्याचं नाव रमेश असं होतं. त्याच्या आईवडिलांनी विचार केला की रमेश आता 22 वर्षाचा झाला आहे, त्याचं लग्न करायला पाहिजे. जेव्हा रमेशचं लग्न करायचं ही बातमी त्यांनी बाहेर कळवली, त्यावेळेस रमेशसाठी अनेको नाते आली. रमेशला फक्त चॉईसच करायचं काम होतं, ही मुलगी पसंत आहे किंवा ती मुलगी पसंत आहे. पण रमेशला त्या सर्व मुलींपैकी एकही मुलगी पसंत आली नाही. त्यानं कमीत कमी 40 ते 50 मुली बघितल्यात, तरीसुद्धा त्या सगळ्यांमधली एक तर मुलगी त्याला पसंत यावं, एकही आली नाही. आता ते म्हणतात ना, जर माणूस अति करत असेल तर त्याची माती होणं निश्चित असते. तसंच याचं सुद्धा झालं. श्रीमंत असून काय करता, लग्नाचं वय गेल्याच्या नंतर कोणी आपली मुलगी कोण्या मुलाला का देईल? कोण्या मुलीचा बाप असा का विचार करेल की आपल्या मुलीला एखाद्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये द्यावं किंवा एखाद्या म्हाताऱ्यासोबत संसार करावा लागेल, यासाठी आपण आपल्या मुलीला तिथं द्यावं. तसंच रमेशचं सुद्धा झालं. त्यानं 8 वर्ष मुली बघितल्या, 8 वर्ष. तो 30 वर्षाचा झाला पण त्याचं लग्न झालं नाही. आणि जेव्हा 30 वर्ष ओलांडून गेले त्यावेळेस त्याला कुणीही आपली मुलगी देत नव्हतं. आता त्याला आपली चूक समजायला लागली आणि तो म्हणायला लागला की आता मला कसलीही मुलगी चालते, खोळी, लंगडी, आंधळी, कोणत्याही प्रकारची मुलगी जी असल तिच्यासोबत मी लग्न करायला तयार आहे. पण कुणी त्याला मुलगी देतच नव्हतं. 1 वर्ष जातं, 31 वर्षाचा कंप्लीट होतो आणि थकून हारून तो आता आपल्या घरामध्ये बसलेला असतो. त्याचे आईवडील त्याला म्हणतात की बाबा, ज्या वेळेस तुला वेळ होती त्यावेळेस तू लग्न केलं नाहीस आणि आता असं थकून हारून कसं चालणार? तुला आपला वंश पुढं न्यावा लागेल, आपल्या घराण्याला समोर न्यावं लागेल. कारण की जो रमेश होता तो एकुलता एकच होता, त्याला बहीण नव्हती, नाही कुठला भाऊ नव्हता. मग अचानक त्यांच्या घरी एक माणूस येतो, दूरचा पाहुणा असतो तो येतो आणि रमेशला म्हणतो की माझ्या कानावर आले की तुम्हाला लग्न करायचं आहे म्हणून, आणि तुम्हाला योग्य मुलगी भेटत नाही आहे. माझ्या लक्षामध्ये एक मुलगी आहे, त्या मुलीच्या घरचे सुद्धा तिच्यासाठी एक योग्य स्थळ शोधत आहेत. तुम्ही एक काम करता का रमेशराव, एकदा येऊन ती मुलगी बघा. मुलगी फार सुंदर आहे बरं का, असं वाटतं जसं की स्वर्गामधून साक्षात अप्सराच खाली उतरली आहे. आता रमेशचं जर असं झालं होतं की बाबा कशी पण मुलगी असून मी लग्न करणार, रमेश त्या माणसाला पटकर हो म्हणला. त्या माणसाला पावनचार केला, जेवण वगैरे खाऊ घातलं त्याला आणि त्याच्यापाशी निरोप पाठवला की हो आम्ही येतो, या दिवशी हा कार्यक्रम बघण्याचा ठेवून द्या. तो माणूस त्या मुलीकडच्या इकडं जातो आणि तिकडच्यांना सांगतो की मुलाकडचे येण्यासाठी तयार झालेत आणि या दिवसाचा त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे. मग अखेरकार तो दिवस येतो ज्या दिवशी रमेश आपल्या आईवडिलांसोबत त्या मुलीच्या घरी जाणार होता. आणि ठरल्याप्रमाणे रमेशची पूर्ण फॅमिली त्या मुलीच्या घरी जाते. ज्या वेळेस सुरुवातीला रमेश त्या मुलीला बघतो ना, त्यावेळेस रमेशच्या पायाखालून जमीन सरकते. त्याच्या डोक्यामध्ये चांदण्या उघड्या पडतात, कारण की तशी मुलगी रमेशने या अगोदर कधीही बघितली नव्हती. रमेश त्या मुलीचं स्वरूप बघून एकदम भारावून गेला. रमेशने सरळ म्हणलं की मला मुलगी पसंत आहे. तिच्यामध्ये खोट काय आहे, तिचा मायनस पॉईंट काय आहे, किंवा तिचं कॅरेक्टर कसं आहे, वागायला कशी आहे, त्याला काहीही घेणं देणं नव्हतं. तो सरळ म्हणला की मला मुलगी करायची तर हीच करायची, मला काही नाही पाहिजे, मला फक्त मुलगी पाहिजे. कारण की त्या माणसाने जसं रमेशला सांगितलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं ती मुलगी सुंदर होती. आणि ही पहिली अशी मुलगी होती जिला पाहताच रमेश पूर्णपणे भारावून गेला होता. लग्नाची तारीख ठरते आणि तारखेच्या दिवशी त्यांचं लग्नही होतं. सुरळीतपणे संसार चालू असतो. पण ते म्हणतात ना, जर काही गोष्टी काही अडचणीच्या होत असतील तर त्या गोष्टीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि काहीतरी त्यावेळेस होणं हे साहजिकच असतं.
एखादी जर खूप सुंदर गोष्ट असेल तर त्या गोष्टीमागचं काहीतरी एक भयानक कारण असतं. जेवढी सुंदर गोष्ट असते ती तेवढीच डेंजरस असते असे जुने लोकही म्हणतात. आता रमेशचं लग्न झाल्याच्या नंतर रमेशचा पूर्ण परिवार खुशी खुशी राहू लागला, सुखाने राहू लागला. त्याची बायको, तो, त्याची आई, त्याचे वडील एकदम पद्धतशीर आणि सुखरूपाने राहू लागले. रमेश हा गावामधला सगळ्यात श्रीमंत माणूस होता. त्याच्या घरामध्ये 2-3 नोकरं होते कामाला. त्याच्या बायकोला काही काम करायचं काम नव्हतं, त्यालाही काही काम करायचं काम नव्हतं, आणि त्याच्या आईला वडिलाला कोणालाच काहीच काम करायचं काम नव्हतं. शेतामध्ये 3-4 गडी, घरामध्ये 2-3 नौकर, स्वयंपाकाला बाई, म्हणजे राजा महाराजासारखं त्यांचं जगणं होतं. आणि ते जे जगणं आहे ना, ते जगणं त्या मुलीला जेव्हापासून जमलं ना तेव्हापासून ती मुलगी पण खुश झाली. तिचं तर साला नशीबच खुललं. मग रमेश आणि त्याची बायको दिवस रात्र खुश राहायला लागले. रमेश तिच्यासोबत एवढा खुश होता की प्रत्येक दिवशी रमेशला असं वाटायचं की मी माझ्या बायकोसोबत आजच लग्न केलं आहे. आणि ती दिवसांदिवस ती सुंदर होतच जाऊ लागली. नॉर्मली सुंदरता दिवसांदिवस अंगातून बाहेर जाते, पण हिच्या केसमध्ये असं वाटत होतं की दिवसांदिवस त्या मुलीच्या अंगामध्ये सुंदरता येत जात आहे. खरंच रमेशना फारच भारावून गेला होता. त्याच्या लग्नाला 7 महिने झाले आणि 7 महिन्याच्या नंतर अचानक त्यांच्या घरामधला एक नौकर मरतो. अचानक मरतो, आणि तो मरतोही फार विचित्र पद्धतीने. त्याचं पूर्ण शरीर काळं भोर पडतं. त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे शिपत पडतात. त्याचे जे हातपाय असतात ते पूर्णपणे वाकडे तिकडे होतात. कोपऱ्यापासून हात उलट्या बाजूनं वाकडे झालेले असतात, बोटं उलट्या बाजूनं वाकडे झालेले असतात, मान खाली पडलेली असती, जसं की एकदम लुळपुळ झालेली आहे तशा प्रकारची मान. आणि त्या मानामधले जे डोळे आहेत ते पूर्णपणे पांढरे शिपत झालेले असतात, आणि त्या पांढऱ्या डोळ्यांमध्ये छोट्या छोट्या लाल नसा दिसत असतात. अशा प्रकारचा तो मरतो. आता हे का झालं, कसं झालं, कुणाला काहीच समजत नाही. पूर्ण गावातले लोक त्या नौकराच्या मृत्यूवर हाहाकार माजवतात, कारण की अशा प्रकारचा मृत्यू कधीही झाला नव्हता. पण एक बुजुर्ग माणूस होता, तो समोर आला आणि तो म्हणला की अशा प्रकारचा मृत्यू या गावामध्ये 200 वर्षाच्या अगोदर झाला होता. लोक म्हणले की असं कसं काय? तो म्हणतो की माझ्या आजोबांनी मला सांगितलं होतं की 200 वर्षाच्या अगोदर या गावामध्ये एक बाई होती, आणि ती बाई ब्लॅक मॅजिक करायची, म्हणजे करणी करायची. आणि त्या बाईमध्ये संभोग करण्याची जी इच्छा आहे ना ती नॉर्मल बायांपेक्षा खूप जास्त होती. त्यामुळं ती काय करायची, करणी करायची. ज्या माणसावर तिचं मन आलं त्या माणसाला आपल्या वशीकरणामध्ये घ्यायची, आणि ती तिच्या इच्छेनुसार त्याचा भोग घ्यायची. आणि ती भोग घेतल्याच्या नंतर त्या माणसाला जिवंत मारायची. आणि तो जेव्हा माणूस मरायचा तो कम्प्लिटली याच प्रकारचा मरायचा, याच पद्धतीनं मरायचा. आणि ती महिला जेव्हा पण संभोग करायची त्यावेळेस तिचं शरीर चमकायचं, ती अजून सुंदर व्हायची. अशा प्रकारची ती महिला होती. त्या महिलेचं नाव होतं रंभा. आता असं ऐकल्याच्या नंतर जे आजूबाजूचे लोक होते ते म्हणायला लागले की काय आजोबा, काहीतरी शोभल असं बोला. अशी कोणती बाई असते जी असं करते आणि पूर्ण गावाला माहीत पण होत नाही? तो म्हातारा म्हणला, मला पण तसंच वाटलं होतं, आणि माझ्या आजोबांना पण तसंच वाटलं होतं की लोक खोटे बोलत आहेत. पण एका दिवशी गावामधले लोक असेच गायब होत आहेत म्हणून गावामध्ये पहारेकरी ठेवण्यात आले. आणि ज्या वेळेस आमचा पहारा देण्याची वेळ होती, आमच्यातलाच एक साथीदार मनाने त्या रंभाबाईच्या कोठ्यात गेला आणि तिच्यासोबत संभोग करू लागला. संभोग केल्याच्या नंतर तो तिच्या समोर झोपला, पूर्णपणे निर्वस्त्र, आणि ती मंत्र उच्चारायला चालू करते. जसे जसे ती मंत्र उच्चारते तो तसा तसा तडपतो खाली. मंत्र कंप्लीट झाल्याच्या नंतर तो झोपलेला माणूस उठतो
आणि सरळ त्याच निर्वस्त्र अवस्थेमध्ये आपल्या घराकडे जातो आणि घरात जाताच तो जमिनीवर कोसळतो. डोळे पांढरे होतात. पांढऱ्या डोळ्यामध्ये लालसर नसा दिसतात. हाताची बोटं वाकडी होतात. हात वाकडे होतात. पाय वाकडे होतात. मान पडते. शरीर असं वाटतं की जसं जाग जागून मोडलेलं आहे. आणि तशा प्रकारे त्या माणसाचा मृत्यू होतो. आणि असा मृत्यू त्या काळामध्ये कमीत कमी 8 लोकांचा झाला होता. आणि ज्या वेळेस त्या रंभासोबत आम्ही त्या माणसाला पाहिलं, आम्हाला समजलं की हे सगळं काही ती रंभाच करते. म्हणून आम्ही सगळे गावकरी मिळून त्या रंभाला तिच्या घरामधून बाहेर काढलं आणि एका खांब्याला बांधलं. तिच्या अंगावर आम्ही राखेल टाकलं. तिला गवऱ्या ठेवून पेटवून टाकलं. आम्हाला माहीत होतं ती करणी करणारी बाई आहे, ती एक हडळ आहे. आणि जेव्हा ती जळू लागली त्यावेळेस ती जोरजोरात चिरकू लागली की मी येईल, मी परत येईन आणि याच गावामध्ये पुन्हा मृत्यूचा तांडव होईल. आणि मला असं वाटतं की ही तर आता फक्त सुरुवात आहे. आता आजोबांनी हे सगळं सांगितल्याच्या नंतर त्याच्या गोष्टीवर जास्त कुणीही विश्वास केला नाही. वैद्यांना बोलवण्यात आलं. त्या माणसाचा मृत्यू कसा झाला हे पाहण्यात आलं. वैद म्हणला की काही कारण समजत नाहीये. मग ती गोष्ट ना त्या जागेवर थोडीशी दबल्या गेली. पुन्हा 1 महिना होतो. पुन्हा तशाच प्रकारे त्याच घरातील दुसरा नौकर मरतो. आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली की एकाच्या नंतर एक मृत्यू, ते पण 1 महिन्याच्या नंतर. असं कसं शक्य आहे? आणि जो पहिले माणूस मेला होता त्याच पद्धतीनं तसा दुसरा माणूस मेलाय. हे नेमकं होतंय काय? पण जो रमेश होता तो बिनधास्तपणे आपल्याच बायकोच्या सुंदरतेमध्ये, बायकोमध्ये गुंग होता. त्याच्या घरामध्ये जे माणसं मरू लागले त्याचं त्याच्याकडं अजिबात लक्ष नव्हतं. ना त्याचंही नाही त्याच्या बायकोचं लक्ष होतं. तो बिचारा आपल्या जीवनामध्ये खुश होता. घराच्या बाहेर सुद्धा निघायचा नाही. तो फक्त एकदा सकाळी 6 वाजता घराच्या बाहेर निघायचा, शेतातून एक चक्कर मारायचा, घरामध्ये यायचा की मग नंतर संपलं. उद्या सकाळी 6 वाजताच बाहेर निघायचा. अशा प्रकारे त्या घरामधले जेवढे पण नोकर होते ते सगळे मेले आणि त्या घरामध्ये नवीन नोकर ठेवण्यात आले. आता नवीन नोकर ठेवण्यात आल्याच्या नंतर एका रात्री जो रमेश होता तो झोपलेला होता आपल्या जाग्यावर. पण रमेशच्या रूमचा जो दरवाजा होता तो खुला होता आणि रमेशची आई जागीच होती. तिला झोप येत नव्हती. मग ती पाणी पिण्याच्या निमित्ताने किचनमध्ये गेली, पाणी पिलं आणि येता वेळेस तिने रमेशच्या रूमकडे बघितलं तर रमेशच्या रूमचा दरवाजा उघडा असल्याने ती त्याच्या रूमकडे गेली. दरवाजा आत लोटला, बघितला तर रमेशच्या रूममध्ये रमेश एकलाच झोपलेला होता, पण त्याची बायको नव्हती. हिला समजलं नाही की ही नेमकी गेली आहे कुठं. मग ही परत त्याच्या बायकोला शोधण्यासाठी इकडं तिकडं घरामध्ये फिरू लागली. तर हिचं लक्ष घराच्या बाहेर एका खिडकीमध्ये गेलं, ज्या खिडकीमधून त्या घरामध्ये काम करणाऱ्याचे छोटे छोटे घरं दिसत होते. त्या छोट्या छोट्या घरापैकी एकाच्या घराच्या समोर रमेशची बायको उभी होती. ती पण पूर्णपणे विवस्त्र, अंगावर एकही वस्त्र नव्हतं. हे सगळा प्रकार बघितल्याच्या नंतर रमेशची आई त्या खिडकीमधून तिला बघतच होती. त्या समोरच्या घरामधून तो माणूस बाहेर आला जे यांच्या घरामध्ये काम करत होता नौकर म्हणून, आणि त्या रमेशच्या बायकोला मिठीत घेतलं, त्याला चुंबन करू लागले. पण तेवढ्यात रमेशच्या बायकोचं लक्ष या खिडकीमध्ये गेलं. ती पटकन त्या जागून गायब झाली. आता रमेशची जी आई आहे हे सगळा प्रकार पाहिल्याच्या नंतर रमेशला सांगण्यासाठी रमेशच्या रूममध्ये गेली. बघती तर काय, रमेशजवळ त्याची बायको झोपलेली होती. हिला वाटलं की हे सगळा काय प्रकार आहे, मला म्हणजे भास होत आहेत का की माझ्या डोक्याने काही मला आकृत्या बनवून दिलेल्या आहेत. हे कन्फर्म करण्यासाठी रमेशची आई घराच्या बाहेर जाते आणि ज्या माणसाच्या घरासमोर ती उभी होती त्या माणसाच्या घरामध्ये डोकावून बघते तर तोही माणूस त्याच्या जागेवर निवांतपणे झोपलेला होता. घरात येते आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपी जाते. रमेशला उठवत नाही, नाही त्याच्या बायकोला उठवते. रूमचा दरवाजा आडं करते आणि जाऊन झोपी जाते.
सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर रमेशची आई जोरात ओरडते. तिचं ओरडणं पाहून रमेशची बायको आणि घरामधले जे नोकर चाकर आहेत ते पळत तिच्या रूममध्ये जातात आणि बघतात तर रमेशचे जे वडील असतात ते वारलेले असतात. सेम त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं या अगोदर त्या घरामधले 3 नोकर वारले गेले होते. असं पाहिल्याच्या नंतर रमेशला समजेना काय करावं आणि काय नाही. तो जो आजोबा होता तो म्हणला की आता पण वेळ आहे, ती बाई कोण आहे ते शोधा. आता आपण पहारेकरी या गावामध्ये लावा. जोपर्यंत आपण त्या बाईला शोधत नाही, तिला पकडत नाही, तिला मारत नाही, तोपर्यंत ह्या हत्या थांबणार नाहीत. आणि मला असं वाटतं की ती पूर्ण गावाला मारल्याशिवाय शांत होणार नाही. मग त्या रात्री सगळ्या जणांनी पहारे लावले सगळ्या गावांमध्ये आणि त्या रात्री काहीच झालं नाही. कोणीच काहीच केलं नाही. आणि ही जी पूर्ण गोष्ट आहे ना, ही प्रत्येक अमावस्येला होत होते. प्रत्येक अमावस्येला. आणि या अमावस्येला सुद्धा पहारेकरी लावले होते, पण या अमावस्येला काहीच झालं नाही, काहीच. पण दुसऱ्या दिवशी जो रमेश होता तो रोजच्या प्रमाणे जसा शेतामध्ये जायचा सकाळी 6 वाजता उठून, आज तो उठला नव्हता. त्याची आई कन्फ्यूज होती की आज रमेश कसा उठला नाही. आणि त्याची बायकोही घराच्या बाहेर आली नाही, म्हणजे त्याच्या रूमच्या बाहेर आली नाही. एरी तर 5:30-5 वाजता त्याची बायको रूमच्या बाहेर येते आणि जो रमेश आहे तो सुद्धा 6 वाजता उठून शेतामध्ये चक्कर मारायला जातो. हिला वाटलं की ठीक आहे बाबा, एखाद्या वेळी झाला असेल, झोपला असेल. सकाळचे 7 वाजतात, 1 घंटा होतो. आत्ता मात्र त्याच्या आईला असं वाटत नाही की तो झोपलेला असेल म्हणून. तिला थोडीशी भीती वाटायला लागली मनामध्ये की नेमकं काय होतंय आणि काय नाही म्हणून. मग त्याची आई जाते, त्या रूमचा दरवाजा उघडती, हातात बघते तर रमेश झोपलेला होता. त्याचे हातपाय त्याची बायको दाबत होती. त्याची आई रमेशजवळ जाते, रमेशला हात लावते तर रमेशला खूप मोठा ताप आलेला असतो. खूप मोठा गरम अंग झालेलं असतं त्याचं. हे बघून रमेशची आई त्याच्या बायकोला म्हणते की अगं कल्पना, तुम्हाला सांगायचं असतं ना की रमेशला ताप आली आहे म्हणून. ती म्हणली की मी सांगणारच होते, पण हे म्हणले की माझे पाय दाब, मला आजचे पाय खूप दुखत आहेत, जाऊ नको, म्हणून मी पाय दाबत बसले. तर मी येणारच होते आता 5 मिनिटाच्या नंतर रूमच्या बाहेर. तेवढ्यात तुम्ही आल्या. वैद्याला बोलवण्यात येतं, वैद्य औषध वगैरे देतात आणि निघून जातात. आता रमेशची तब्येत खराब असल्यामुळं रमेशच्या आईला काही झोप येत नव्हती. आणि त्या रात्री रमेशची आई पूर्ण आता रमेशची तब्येत खराब असल्यामुळं त्या घरामध्ये कुणालाही करमत नव्हतं. ना रमेशच्या आईला, ना रमेशच्या बायकोला, नाही तिथल्या नोकर चाकरांना. रात्र होते. रात्र झाल्याच्या नंतर त्याच्या आईला झोप येत नाही. रात्रीचे 1 वाजलेला असतो. 1च्या दरम्यान हिच्या कानावर असा आवाज येतो की जसं कुणीतरी एखादं जनावर एखाद्या मेलेल्या जनावराला कसं खातं, तशा प्रकारचा रमेशच्या आईच्या कानावर आवाज येतो जेव्हा ती तिच्या रूममध्ये झोपलेली असते त्यावेळेस. घडीमध्ये बघते तर 1 वाजलेला असतो रात्रीचा. ती आपल्या रूमचा दरवाजा उघडते, बाहेर बघते तर कुणीही तिला दिसत नाही. पण जो आवाज आहे तो आवाज रमेशच्या रूमकडून थोडं जास्त प्रमाणामध्ये येऊ लागला. ती हळूवार रमेशच्या रूमकडे जाते आणि रमेशच्या रूमचा दरवाजा हळूवार खोलते आणि मधात बघते तर तिच्या अंगावर पूर्ण काटाच उभा राहतो. हिच्या पायाखालची जमीन सरकते. अंग थरथर कापायला लागतं. कारण की जो रमेश होता तो पूर्णपणे रक्ताच्या थोरळ्यात सापडलेला होता. त्याच्या पलंगावर असं वाटत होतं की जे चादरं आहे ते पूर्णपणे रक्तामध्ये भिजवून काढून ठेवलेले आहेत. त्याच्या रूममध्ये त्याच्या पलंगावरून त्याचं रक्त खाली पडत होतं. आणि त्याची जे डेड बॉडी आहे त्या डेड बॉडीवरचे मांसाचे लोथळे गायब होते. त्याच्या हाताचे, पायाचे, मांडीचे, मानेचे आणि त्याच्या साईडलाच आपल्या दोन्ही हातावर आणि दोन्ही पायावर त्याची बायको, जी की एखाद्या कुत्र्यासारखं रमेशला तोडत होती. पोटामधले जे आतडे आहेत, जसं की एखादं कोणी नूडल्स खातं ना, तशा प्रकारे त्याची बायको त्याचे आतडे खात होते. हा सगळा प्रकार बघितल्याच्या नंतर रमेशची आई जोरात ओरडली.
तिचं ओरडणं ऐकून रमेशची बायको जी की रमेशला खात होती ती सावध झाली आणि त्या घराच्या म्हणजे त्या रूमाच्या छोट्याशा खिडकीमधून बाहेर पळून गेली आणि नंतर कुणालाही सापडलं नाही. पण रमेश मात्र इथंच गेला. आता ज्या माणसाने याला सांगितलं होतं की तू ही मुलगी कर, त्या माणसाचा पत्ता काढण्यात आला, पण तो माणूस नव्हताच. तो ज्या तारखेला यांच्या घरी आला होता त्या तारखेच्या अगोदर 1 महिना झाला होता तो माणूस वारला गेला होता. म्हणजे हे जे पूर्ण होतं ना, हे पूर्ण एक षडयंत्र रचल्यासारखं होतं रमेशला मारण्यासाठी. कारण की रमेशचे जे आजोबा होते ना, त्यांनीच या बाईला जाळलं होतं. बघा, आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं की आपल्या घरामध्ये कोणती गोष्ट आपण आणलेली आहे किंवा कोणती गोष्ट आपल्या परिवारामधल्या कुण्या सदस्यांना आणलेली आहे. चांगलंच माहीत असतं, प्रत्येकाला माहीत असतं. आणि जर आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट जर अनोळखी दिसली ना, तर प्लीज यार त्या गोष्टीला उचला आणि घराच्या बाहेर फेकून द्या. असं मी का म्हणतो सांगतो तुम्हाला. आजच्या स्टोरीमध्ये जे काही आहे ना ते अशाच एका वस्तूमुळं घडलेलं आहे आणि इतकं भयानक घडलं ना की त्या माणसाचा पूर्ण परिवार इस्तरबिस्तर होऊन गेलेला आहे. त्या माणसाचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही चूक केली, ती गोष्ट आम्हाला दिसूनसुद्धा आम्ही ती घराच्या बाहेर काढली नाही, फेकून दिली नाही. आम्ही जर ऐनवेळी ती वस्तू जर घराच्या बाहेर फेकून दिली असती तर आमच्या परिवारामधले 3 सदस्य आज पण जिवंत असले असते. नमस्कार मंडळी, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. आज आपल्याकडे स्टोरी आलेली आहे हैदराबादवरून आणि ही स्टोरी आपल्याला हिंदीमध्ये आलेली आहे. आणि ज्या माणसाने आपल्याला पाठवलेलं आहे त्या माणसाला हिंदीसुद्धा समजले जाते, पण ॲक्च्युअलमध्ये तो माणूस त्याच्या रेग्युलर लाईफमध्ये हिंदीच बोलतो, त्यामुळे त्याने आपल्याला हिंदीमध्ये स्टोरी पाठवलेली आहे. आणि ती स्टोरी मी तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करून सांगतोय. हैदराबादमध्ये एक परिवार राहत होता, ज्या परिवारामध्ये 5 ते 6 जण होते. नवरा बायको, त्यांची 2 मुलं आणि आजी आणि आजोबा. म्हणजे सरळ ज्या माणसानं स्टोरी पाठवलेली आहे तो, त्याची एक लहान बहीण, त्याची आई, त्याचे वडील, हे 4 जण आणि आजी आणि आजोबा 6 जण, असे 6 जण त्याच्या परिवारामध्ये होते. आता ते ज्या घरामध्ये राहत होते त्या घरामध्ये ते खूप दिवसांपासून, खूप वर्षांपासून राहत होते. म्हणजे ते जे घर होतं ना त्यांचं पूर्वजांचं घर होतं, त्यांची स्वतःची जागा होती, त्याच्या आजी आजोबानं बांधलेलं ते घर होतं. तर त्या घरामध्ये त्यांना काहीही प्रॉब्लेम नव्हती. आणि जे त्याचे आजोबा होते ते शरीराने एकदम धष्टपुष्ट होते. त्यांच्या आजोबाचं वय 72 वर्ष होतं, पण कुणीही त्यांना बघून असं म्हणत नसे की तुम्ही 72 वर्षाचे आहात म्हणून. त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर असं वाटत होतं की 50-60 वयाचा माणूस असेल. अशा प्रकारे त्याच्या आजोबाचं राहणीमान होतं, कारण की व्यसनही कोणतं नव्हतं आणि आदतही कोणती नव्हती. शरीर चांगलं होतं, व्यवस्थिशीर होतं, कधी बिमार पण पडायचे नाहीत ते, असं त्यांचं शरीर होतं. पण एक दिवस अचानक त्या मुलाचा आजोबा बिमार पडला. अचानक बिमार पडल्याच्या नंतर जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यावेळेस डॉक्टर म्हणले की बाबा नॉर्मलशी ताप आहे, इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळे थोडीशी ताप झालेली आहे, 1-2 दिवसामध्ये राहून जाईल. डॉक्टरनं ट्रीटमेंट केलं, तपासलं वगैरे आणि गोळ्या वगैरे त्या आजोबाला लिहून दिल्या. ते घरी आले. घरी आल्याच्या नंतर रात्र झाली. रात्रीच्या वेळेस त्यांचे आजोबा अचानक जोरात ओरडले आणि गप्प राहिले. सगळेजण आरबळले, अरे आजोबा का ओरडले. हा मुलगा, याची छोटी बहीण तर झोपलेलीच होती, तिला तर काही म्हणजे तेवढी हुशार नव्हती ना, ती छोटी होती. 7-8 वर्षाची मुलगी केवढी असते, तिला काय समजतं, एकदा झोपल्याच्या नंतर तिला जाग येत नाही. हा मुलगा, याची आई, याचे बाबा पळतच तिच्या आजोबाच्या रूममध्ये आले. याची आजीसुद्धा आली. बघितलं तर याचे आजोबा एक्सपायर झाले, डेथ, त्यांचा जीव गेलेला होता. आणि जीव जायच्या अगोदर ते फक्त एकदा जोरात ओरडले होते. कोणाला काहीच समजेना की कसं झालं म्हणून. डॉक्टर म्हणले होते की बाबा नॉर्मल आहे, पण गेले कसे मग? आजूबाजूला बघितलं काही झालंय का, कोणी काही केलंय का, तर काहीच नव्हतं, एकदम सायलेंटली होतं. म्हणजे नॅचरल मरण कसं असतं ना तशा प्रकारचं त्यांचे आजोबा ते वारले होते. अंतिम संस्कारासाठी जे महाराज आले होते ते आले, अंतिम संस्कार केला, सगळं झालं. पाहुणे रावणे जायला लागले. आणि जेव्हा त्या महाराजाची जाण्याची वेळ आली त्यावेळेस महाराजाला जेव्हा हा मुलगा सोडण्यासाठी बाहेर गेला त्यावेळेस तो महाराज खूप आश्चर्यजनक गोष्ट या मुलाला बोलला. तो महाराज म्हणला की ऋषभ, तुझ्या घरामध्ये श्रापित
शक्ती आहे. म्हणजे कुणीतरी एक असं टाकलेलं आहे तुझ्या घरामध्ये किंवा तुझ्या घरावर एक असा श्राप आहे ज्या श्रापाच्या कारण तुझे जे आजोबा आहेत ना ते वारलेत. आता ऋषभ जो होता, आता हा जो मुलगा होता याला काय नाव घेतलं, हा जो मुलगा होता याला काय तेवढं असं माहीत नव्हतं आणि याला या गोष्टींवर जास्त विश्वास नव्हता. ज्या गोष्टी भूत प्रेत असं म्हणतात ना त्या गोष्टीवर याचा विश्वास नव्हता. जे आपली काही ऑडियन्स पण म्हणते की तू खोटा बोलतोस, बंडल मारतोस, असं मारतोस तसं मारतोस, तसं त्यालाही विश्वास नव्हता. तो म्हणला की काय महाराज यार, तुम्ही पहिलेच माझे आजोबा गेलेत आणि तुम्ही वरून अशी मस्करी करतायत. तो महाराज म्हणतो बाबा मी मस्करी करत नाही आहे तुला, मी खरं सांगतो तुझं जे हे घर आहे ना हे पूर्णपणे श्रापित आहे. तुझ्या या घरामध्ये एखादी वस्तू असेल जी श्रापित असेल किंवा त्या वस्तूमुळे तुझं घर श्रापित झालं असेल. पण मला एवढं पक्का माहिती की तुझं जे हे घर आहे ना हे श्रापित आहे आणि तुझे जे आजोबा गेलेत ते याच श्रापामुळं गेलेले आहेत. बघ माझं ऐक, मला काही नाही पण माझं ऐकायचं तर ऐक, नाही तर नको ऐकू. आता तो मुलगा म्हणला बाबा ठीक आहे ऐकू द्या, हां सांगा काय आहे तुमचं. तो महाराज म्हणला की होतो वस्तूर हे घर सोडून द्या आणि दुसरीकडे राहायला जा. आता महाराजाचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर तो जो मुलगा आहे तो हसला आणि हसल्याच्या नंतर म्हणला की ठीक आहे मी सोडतो घर आणि जातो राहायला. याच्या डोक्यामध्ये दुसरेच प्रश्न यायला लागले की बाबा माझ्या घराची किंमत केली असेल या महाराजांना किंवा दुसरीकडे कुठं भिडवायचं असेल किंवा माझी जागा विकायची असेल, याला बेनिफिट भेटत असेल, त्यामुळं मला म्हणत असेल की माझं घर हे सोड आणि दुसरीकडे राहायलाच आहे. येतं ना डोक्यामध्ये. तर तसं याच्या डोक्यामध्ये आलं. तो महाराजाला सोडला, आला वापस, सगळं काही शांत झालं, आपापल्या कामाला सगळेजण लागले. घरामध्ये आता हा, याची छोटी बहीण, आई, वडील आणि एक आजी. 1 महिना झाला की याची आजी अचानक बिमार पडली. जसे याचे आजोबा पडले होते तशी. आजीलाही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टर त्याचप्रमाणे म्हणले की बाबा नॉर्मल इन्फेक्शन आहे, ताप आहे, 1-2 दिवसामध्ये राहून जाईल. डॉक्टर गोळ्या वगैरे देतो, घरी येतात आणि त्याचे जसे आजोबा वारले होते तशाच प्रकारे त्याची आजी पण वारली. रात्र झालं, अर्ध्या रात्री त्याची आजी जोरात ओरडली आणि ओरडलं की गप्प राहिली. हा उठला, याचे आईवडील उठले, आजीपाशी गेले, बघितलं तर आजी एक्सपायर. आता मात्र याच्या डोक्यामध्ये जे महाराज बोलला होता ना ते काही शब्द घुमायला लागले की अरे नाही 100% असं असू शकते. मग या आजीचा सुद्धा अंतिम संस्कार वगैरे पूजापाठ करण्यासाठी तोच महाराज बोलवण्यात आला होता. महाराजांना सगळं केलं, उरकलं, पाहुणे रावणे गेले, आले गेले, सगळेजण म्हणू लागले अरे वाईट झालं. 1 महिन्यामध्ये 2 झटके म्हणल्यावर खूप भयानक प्रकार असतो ना. तर तो महाराज याच्यापाशी आला आणि याला म्हणला की बघ बेटा, मी तुला म्हणलो होतो ना की घर सोडून दे. आता जरी ऐकायचं नसेल तर ऐकू नको, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर या घरामध्ये राहिला तर तुझा पूर्ण परिवार संपेपर्यंत हा श्राप संपणार नाही. मग ते तुझ्या मनावर, तुला घर सोडायचं आहे की राहू द्यायचं आहे. हा थोडा विचारामध्ये पडला. याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण याच्यासोबत आता यावेळेस त्याचे वडीलसुद्धा होते. त्याच्या वडिलाला त्या महाराजाने सांगितलं की बघा तुमचं घर श्रापित आहे, कोणातरी वस्तूनं म्हणा किंवा कोणातरी जादूटोणा केला म्हणा, पण तुमचं घर हे पूर्ण श्रापित आहे. तुम्हाला हे घर सोडावं लागेल आणि जोपर्यंत तुम्ही हे घर सोडणार नाही तर तोपर्यंत तुमचे जीव वाचणार नाहीत. त्याच्या बापाला वाटलं की हां बाई बघू काहीतरी करू. आणि आता यालाही वाटायला लागलं की हां करायला पाहिजे, कारण की 1 महिन्यामध्ये 2 माणसं गेलेत आमच्या परिवारामधले, आहे का नाही. मग हा थोडासा विचार केला आणि 2-4 दिवसामध्येच कम्प्लिटली प्लॅन बनवून टाकला की यांनी हां ठीक आहे आपण आता हे घर सोडून देऊयात. मग यांनी ज्या दिवशी घर सोडायचं त्या दिवशी एक ट्रक बोलवला. त्या ट्रकामध्ये आपल्या घरामधलं सगळं जे काही सामान आहे ते सगळं हुडकलं, जे काय आहे ते सगळं सामान ट्रकमध्ये भरलं आणि दुसऱ्या घराकडे शिफ्ट होण्यासाठी निघू लागले. सगळेजण ट्रकामध्ये बसले. त्याची जी लहान बहीण होती 7-8 वर्षाची तीसुद्धा ट्रकामध्ये बसली. सेल्फ स्टार्ट केला आणि गिअर टाकणार की त्याची बहीण त्या ड्रायव्हरला म्हणते का काका थांबा थोडंसं, मला घरामधून माझी वस्तू आणायची. ती तिच्या वडिलाजवळून चाबी घेते, घरामध्ये जाते, चाबी कुलूप उघडून आणि घरामधून बाहेर येते. जेव्हा घरामधून बाहेर आले त्यावेळेस हा मुलगाही शॉक, याची आईही शॉक आणि तिचे वडीलही शॉक, कारण की तिच्या हातामध्ये तिनं अशी कमरेवर ठेवून एक भावलं आणलं होतं. तिच्या हाईट एवढंच उंच म्हणलं तरी चालेल तेवढं मोठं भावलं आणलं होतं तिच्या कमरेवर ठेवून. आणि ते भावला अशा विचित्र प्रकारे होतं की त्याचं जे पूर्ण चेहरा होता ना तो पूर्णपणे पांढरा शिपत होता. त्या भावल्याला तोंड नव्हतं, फक्त डोळे होते, नाक होतं आणि खालचं तोंड नव्हतं, पूर्ण पांढरं शिपत होतं. जे केस आहेत ते केस पण थोडे पतले पतले होते, लाल कलरचे केस होते. त्याच्या अंगावर लाल कलरचे ड्रेस होते आणि त्याचे जे हातपाय आहेत ते असे मोकळे होते. म्हणजे जर असं वरी भावलं धरलं ना तर त्याचे हातपाय असे खाली लटकून राहतील अशा प्रकारचे त्याचे हातपाय होते. आता ते भावलं बघितल्याच्या नंतर हा मुलगा पण विचार करू लागला की यार हे भावलं तर आपल्या घरामध्ये कोणा आणलेलं नाही आहे, ना आईनं आणलं आहे, ना बाबानं आणलं आहे, ना मया आणलं आहे, ना आजीनं आणलं आहे, ना आजोबानं आणलं आहे. हिच्याजवळ हे भावलं आलं कसं. आणि ती त्या भावल्याला एवढं बोलते आणि एवढं त्याच्याकडं बघते की जसं की त्या भावल्याचं आणि तिचं खूप जास्त पटतं आहे.
घरामध्ये सगळ्यात जास्त ते भावलं तिच्या जवळ आहे असं त्या सगळ्यांना तिच्याकडे बघून वाटू लागलं. घरामधून जेव्हा ती भावल्याला घेऊन येऊ लागली त्यावेळेस त्या भावल्याला बोलत 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 घराच्या बाहेर आली. भावलं साईडला ठेवलं, दरवाजा लावला, कुलूप लावलं आणि बाहेर आले. तर दरवाजा लावायला एकदम सोपं होता आणि ते कुलुपाची जे आकोडा होता ना, 2 फाळ्याचा दरवाजा होता, ते लावल्याच्या नंतर जे कोंडा असतो ते एकदम असं खाली होतं, त्यामुळे तिला कुलूप वगैरे लावता आलं. 7-8 वर्षाची मुलगी म्हणल्यावर चांगलीच हुशार असते, तेवढी एडी नसते. तर तिनं ते खाली ठेवलेलं भावलं उचललं, घेतलं, आपल्या कमरावर ठेवलं. कणकणं आली, त्या याच्यामध्ये बसली गाडीमध्ये आणि त्या ड्रायव्हरला म्हणते, हां काका चला आता झालं माझं काम. सगळेजण विचारात की हे भावलं कुठून आणलं. त्याच्या आईनं विचारलं सुद्धा, बाबा हे भावलं तू कुठून आणलं आहे. ते म्हणले काय कुठून नाही, आपल्या घरातच होतं, मला खूप आवडतं, माझ्या खूप जवळचा भावला आहे. ती मुलगी अशी म्हणली आणि ते निघून गेले. आता ती गोष्ट तिथं सगळ्या जणांनी सोडून दिली. एक नॉर्मलचं भावलं काय करू शकतं कोणाला, आहे का नाही. आणि खरी गोष्ट नॉर्मलचं भावलं काय करू शकतं. मग नव्या घरामध्ये शिफ्ट झाले, तिथं सगळं सामान वगैरे व्यवस्थितशीर ठेवलं. या मुलीनेही हिचं भावलं घेतलं. आता घर फार मोठं होतं, आता हे श्रीमंत होते, हे काय तेवढे हलके फुलके नव्हते. सगळ्याजणांना स्पेशल रूम होती. या मुलाला स्पेशल रूम, हिच्या आईवडिलाला स्पेशल रूम आणि त्या मुलीलाही एक छोटीशी स्पेशल रूम असल्यासारखी होती. आता तिला स्पेशल रूम देण्याचं काम नव्हतं, पण त्या मुलीचा हट्ट होता की नाही मला स्पेशल रूम पाहिजे, मला आणि माझ्या भावल्याला. त्यामुळे तिला ही स्पेशल रूम दिली होती. आता तिची जी रूम होती, तिची रूम आणि हिच्या भावाची रूम सोबतच एकमेकाला खेटून होती. आता तिथं राहून 1 महिना होतो की अचानक त्या मुलाची आई वारते. आणि आई पण त्याच कारणामुळं वारते की ती बिमार पडली होती, नॉर्मल इन्फेक्शन, ताप आला होता. आणि सेम त्याच पद्धतीनं वारते ज्या पद्धतीनं याची आजी मेली होती, याचा आजोबा मेला होता, त्याच प्रकारे याची आईसुद्धा वारते. रात्रीच्या टायमाला जोरात ओरडते आणि गप्प राहते. त्याचे बाबा जोरात ओरडतात, रडतात, पडतात, तिला जागी करण्याचा प्रयत्न करतात, पण ती जागी होत नाही. एकदम असं समजा की माणूस झोपलेला आहे, जोरात ओरडते एकदम आणि पुन्हा झोपी जाते, पण दुसऱ्या वेळेस जे झोपी गेलं ना ते परत उठतच नाही. अशा प्रकारे त्याची आई मेली. आणि हे सगळं त्याच्या बाबाने त्याला सांगितलं की बाबा तुझी आई असं असं ओरडली ना, असं असं करून ती झोपी गेली, आता काय परत उठणं झाली. डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर म्हणला की इज नो मोर, म्हणजे मेली ही, आता नाही उठू शकत. सगळ्यांच्या पायाखालून जमीन सरकली. याच्या डोक्यामध्ये किडे पडले. हा म्हणला की यार, तो महाराष्ट्र म्हणला होता ते घर शापित आहे, ते सोडल्याच्या नंतर तुमचा परिवार वाचेल, इथं तर माझी आई गेली, आता काय करू मी. सगळ्या पाहुणे-रावण्यामध्ये समजलं. पाहुणे-रावणे आले तर सगळे पाहुणे-रावणे भेटून याला म्हणतात की यार खूप वाईट झालं, काय चाललं आहे तुमच्या घरामध्ये, महिन्याला 1 माणूस जातोय, महिन्याला 1 माणूस जातोय, 3 माणसं गेले तर काय आहे काय मॅटर. सगळ्यांना वाटायला इथं काहीतरी काळ आहे, दुसरंच काहीतरी मॅटर आहे, पण यांना माहीत की घरामध्ये काय चालू आहे ते. मग तो महाराज येतो. महाराज त्या आजी आजोबासारखा पूजा वगैरे करतो आणि सगळे पाहुणे गेल्याच्या नंतर याला म्हणतो की तुझं हे बी घर शापित आहे. त्यांना असं म्हणल्याच्या नंतर याचं डोकं फिरलं. हा म्हणला महाराज तुम्ही का पागल झाला काय, हे घर कसं शापित असू शकते. अहो हे घर माझ्या मित्राचं आहे आणि त्यानं नेमकंच बांधलेलं घर आहे हो. जर आजूबाजूला बघा, या भितडावरचे जे हात असतात टाकलेले लक्ष्मी म्हणून, ते हात पण निघले नाही आहेत. आत्ताच वास्तुशांती झालेली आहे, पूजा झालेली आहे, पूजापाठ झालेला आहे. घर बांधता वेळेस महाराजाला विचारलं होतं, महाराजानं सगळं वास्तू बघून चांगलं व्यवस्थितशीरपणे घर बांधलेलं आहे आणि तुम्ही म्हणता की हे सुद्धा घर श्रापित आहे. काय नाटकं काय लावले हो तुम्ही. ते घर म्हणता ते श्रापित आहे, हे घर म्हणता हे श्रापित आहे. महाराज गप्पपणाच्या तोंडाकडे बघतोय. महाराजाला म्हणतो की बघ, जसा अनुभव मला त्या घरामध्ये होऊ लागला तसाच अनुभव यासुद्धा घरामध्ये होतोय. माझ्यावर भरोसा ठेव किंवा नको ठेवू, पण हे पण घर तुझं श्रापित आहे, तुला हे बी घर बदलावं लागेल. मग याचे जे वडील आहे त्याचे वडील म्हणतात महाराज तुम्ही एक काम करा, आपल्या पहिल्या घरामध्ये जाऊन बघा. मग हा महाराजाला घेऊन पहिल्या घरात जातो, कुलूप वगैरे उघडतो, घरामध्ये जातो. तर घरामध्ये गेल्या तो महाराज म्हणतो की नाही, इथं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, हे तर घर आता श्रापित नाही आहे, हे क्लिअर घर आहे. हा म्हणतो की काय यार महाराज तुम्ही पागल झाले का, मला पागल बनवत आहेत. महाराज म्हणतो हे बघ, मला एक गोष्ट सांग, तुमच्या घरामध्ये कुणी कुणाला भेट दिली आहे का काही वस्तू. हा म्हणतो की नाही, कुणी असं काही भेट दिली नाही आहे. मग महाराज म्हणतो की तुझ्या घरामध्ये अशी एखादी वस्तू आहे का जी की नवीन वस्तू आहे किंवा तुम्ही घरामध्ये आणलेली नाही आहे आणि ती वस्तू तुमच्या घरामध्ये आहे आणि ती वस्तू तुमच्या परिवारामध्ये वावरत आहे. थोडासा डोक्यावर जोर टाकतो आणि विचार करतो आणि नंतर याला लक्षात येतं की हां, माझ्या लहान्या बहिणीजवळ एक भावला आहे. तो महाराज म्हणतो भावला आहे, मला दाखव बरं म्हणतो. हा त्या महाराजाला घेतो, जातो आणि तो भावला दाखवतो. भावला दाखवल्याच्या नंतर हा महाराज म्हणला की भाई याच्यात त्याचा प्रॉब्लेम आहे, हाच तर श्रापित आहे. तो म्हणतो कसं काय. हा महाराज म्हणतो की बघ, 2 गोष्टी झाल्या असतील, एक तर या भावल्यावर कोणी करणी वगैरे केली असेल एक, नाहीतर हे भावला जे असा होता
त्यांना कुणीतरी मारून टाकलं असेल 2, नाहीतर त्यांनी आत्महत्या केली असेल 3, असं काहीतरी मॅटर आहे. तर तू काय कर, हे भाऊला पहिले फेकून दे. आता महाराज असं म्हणल्याच्या नंतर तिची 7-8 वर्षाची मुलगी आहे, ती पक्क भाऊल्याला पकडते आणि रूममध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. तिचा आवडता फेवरेट भावला होता ना. मग महाराज तिथून निघून जातो. संध्याकाळचे 5 वाजले असतील, 5 किंवा 5:30. हे विचार करायला येतात का कसं काय करावं, फेकून द्यावं का नाही. आता 5:30चा टाईम होता. महाराज 3:30 ते 4 वाजता निघून गेलेला होता. ती मुलगी घरामध्ये त्या रूममध्ये गेलेली असती. हा दरवाजा उघडतो आणि मधात बघतो तर ती मुलगी त्या भावल्याला चिटकून तिच्या पलंगावर झोपलेली असते, पण झोपी गेलेली असते. हा हळूवार तिच्या मिठीमधून तो भावला बाहेर काढतो आणि घराच्या बाहेर नेऊन फेकून देतो. आता संध्याकाळचे 8 वाजलेले असतात. संध्याकाळ 8 रात्र म्हणतात का काय यार, त्याच्यामध्ये लई कन्फ्यूज असतो मी. संध्याकाळ रात्र 8 वाजलेले असतात. जेवणासाठी तिचे वडील जे आहेत आवाज देतात, यालाही आणि त्याच्या बहिणीलाही. हा येतो पण त्याची बहीण आली नाही, त्याची बहीण झोपलेलीच असते. मग हा पुन्हा जोरात आवाज देतो. मग त्याची बहीण उठते, थोडेफार असे डोळे चोळत त्या रूमच्या बाहेर येते आणि एका हातामध्ये तिचा तो भावला असतो. हे दृश्य पाहिल्याच्या नंतर याच्या पायाखालून जमीन सरकते. याच्या वडील याला म्हणतात की तुला म्हणलं होतं ना ते भावलं फेकून दे, तू दिलं नाही फेकून. हा म्हणलं की अहो बाबा मी दिलं होतं फेकून, पण ते भावलं कसं वापस आलं मलाच माहिती नाही. याच्या वडील याला म्हणायला लागले तर खोटं बोलायला आहे यार, तू खोटं कशाला बोलतोय, तू फेकून दिलं तर फेकून दिलं म्हण, नाही तर नाही म्हण. आता जाऊ दे, तिच्यासमोर काय म्हणू नको. असं म्हणल्याच्या नंतर ती आली, बसली ज्या जागेवर तिची आई बसायची खुर्चीवर, त्या जागेवर तिनं ते भावलं ठेवलं. जेवण वगैरे केलं सगळ्यांनी आणि पुन्हा रूममध्ये जाऊन आपापल्या झोपी गेले. आता सगळे महिन्याच्या नंतर कसं आहे, इतके मोठे झटके बसल्याच्या नंतर काय गप्पा मारणार, काय बोलणार एकमेकाला. सगळीकडे सॅड वातावरण, दुःखाचं वातावरण. यालाही झोप येत नव्हती, याच्या वडिलालाही झोप येत नव्हती. मग रात्रीच्या अर्धी रात्र झाली असेल. यानं काय तेवढा टाईम वगैरे बघितला नाही. ह्या म्हणलं की बाबा 10:30, 11 किंवा 12च्या मधातला टाईम असेल. तेवढा बी मोठा टाईम झाला नव्हता, नॉर्मल असा टाईम होता. आणि त्या टायमाला याला अचानक आवाज यायला लागले याच्या छोट्या बहिणीचे, हसण्याचे, खेळण्याचे, उड्या मारण्याचे. याला सुरुवातीला वाटलं की हां बाबा वगैरे गेले असतील तिथं आणि त्यांच्या दोघांमध्ये मजाक मस्करी चालू असेल. थोडा वेळ यानं इग्नोर केला, पण नंतर यानं पुन्हा विचार केला की यार एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि बाबा त्याच्यासोबत हसतील खेळतील का. याला थोडीशी शंका वाटली. शंका कशी वाटली ती माहिती नाही, पण वाटली थोडीशी शंका. हा उठला, त्याच्या रूमचा दरवाजा खोलला, मधात बघितलं तर तो जो भावला आहे तो भावला त्या मुलीने तिच्या बेडवर ठेवला होता आणि तो असा नॉर्मली बसला होता, खुल्ला. त्या भावल्याला कुठलंही टेकन वगैरे काही नव्हतं, तो नॉर्मली बसला होता. याला आश्चर्य झालं की हा भावला बसला कसा. हा विचार करेपर्यंत तो भावला खाली पडला. खाली पडल्याच्या नंतर याची बहीणची हसू लागली, खेळू लागली. ती थांबली आणि याच्याकडे बघितलं आणि याला म्हणले की अरे दादा तू आला, ये इकडे ये, आपली आई काय बोलते बघ ना, आई खूपच छान गोष्ट सांगते मला, बघ ना, बस ना इथं बस ना. हा कन्फ्यूज, आई गोष्ट सांगतीये. हा म्हणलं की आई कुठं आहे. हा म्हणलं की काय आई इथं बसली, पहिले आजोबा यायचे, नंतर आजी यायची, आता आई यायली आपली. आता आई म्हणती की आपल्या बाबाला सुद्धा आपल्यासोबत घेऊन जायचे. भाई याच्या अंगावर काटे, पायाखालची जमीन सरकली. एक छोटी मुलगी असं बोलतीये आणि सिरीजप्रमाणे. याला समजना ना की नेमकं काय करावं आणि काय नाही ते. हा तिला जवळ घेतो आणि तिला म्हणतो की बाळा तसं काही नाही आहे, तू झोपीचा, आता खूप उशीर झाला आहे. हा तिला घेतो, आपल्या कुशीमध्ये डोकं थापडतो आणि तिच्याजवळ तिच्याच बेडवर तो झोपी जातो. झोपी गेल्याच्या नंतर तिनं जे भाऊलं शेजारी ठेवलेलं होतं ते भाऊला हा उचलतो आणि फेकून देतो त्या बाथरूमच्या दिशेनं. आता त्या प्रत्येक रूममध्ये बाथरूम टॉयलेट अटॅच होतं, घर मोठं होतं. त्या बाथरूमकडे फेकून देतो. दरवाजा लावलेला होता आणि तो तसा झोपी जातो. त्याचा विचार झाला होता की बाबा सकाळी उठून ते भाऊला फेकून द्यायचं मुलगी उठायच्या अगोदर, पण मुलगी त्याच्या कुशीमध्ये झोपी गेली. कंप्लीट 1 ते 1.5 तासाच्या नंतर त्याच्या कानावर आवाज आला काहीतरी कुरतडण्याचा. जसं एखादा आपण काही असं लाकूड बिकूड कुरतडतो, उंदीर कुरतडतो, तशा प्रकारचा याला आवाज आला. हा उठला, बघितलं इकडं तिकडं कोणीच नाही, पण तो आवाज ज्या दिशेने येऊ लागला त्या दिशेनं बघितला आणि ती दिशा होती बाथरूमची, टॉयलेटची, जिकडे यानं भाऊला फेकलं होतं. हा तिकडं बघतो तर ते जे भाऊला आहे ते असं उभं आहे, उभं. हा आश्चर्यचकित झाला, भाऊला उभा कसा राहिला, कारण की त्याचे हातपाय एकदम लुळपुळे होते, तो उभा राहू कसा शकतो. हा उठला, आपले डोळे वगैरे चोळले आणि तिकडं असं लक्ष देऊन बघितलं तर त्या भाऊल्याच्या मागून त्याच्या मानाला कुणाचा तरी हात लावलेला होता आणि याला समजलं की हां
कोणीतरी त्याला हात लावला आहे आणि त्याला सुरुवातीला असं वाटलं की हा माझे बाबा असतील, साले माझी फिरकी घेत असतील, बरोबर आहे. मग त्यानं काय केलं, ते कोण आहे हे पाहण्यासाठी बेडवरून खाली उतरला. आता त्याच्या हातावर त्याच्या बहिणीचं डोकं होतं. त्या बिचाऱ्यानं हात हळूवार काढला, बहिणीला थापडलं, जरासं झोपी घातलं, तो पलंगाच्या खाली उतरला. त्याचे भाऊलं आहे ते एका जागेवर असं उभं. हा जसं तिथं समोर जातोय तसं ते जे भाऊलं ज्या धरलेलं आहे ते डोकं जरा असं बाहेर काढतंय आणि ती समोरच्यानं ज्यानं भाऊलं धरलेलं आहे तो पूर्ण डोकं बाहेर काढतो आणि याच्याकडे बघतो. त्यावेळेस त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की जे समोरचा माणूस होता ना तो दुसरं कोणीही नव्हतं, ती याची बहीणच होती जिनं ते भाऊलं वर धरलं होतं. हा एकदम स्तब्ध झाला, अंगावर काटा आला आणि भरकन इकडं वळून बघितलं तर पलंगावर पण याची बहीण झोपलेली आणि त्या भाऊल्याकडेही याची बहीण झोपलेली. याला समजेना हे काय मॅटर आहे. हा फटकर आपल्या बहिणीपाशी आला, हिला हलवलं, हे उठ ना अगं पूजा, उठ ना. ही अशी उठली. उठल्याच्या नंतर बघितलं, काय दादा काय झालं. हा गप्प स्तब्ध तिच्याकडे बघतोय आणि नंतर त्या बाथरूमकडे बघतोय. मग तो भाऊला खाली पडलेला होता. हा म्हटलं की काय नाही बाळा, झोप, काय नाही. त्या रात्री तो झोपला नाही. सकाळचे 5 वाजले की तो उठला, ते भाऊलं घेतलं, एका चुंगळ्यामध्ये टाकलं, गाडीवर बांधलं आणि शहराच्या बाहेर एक नदी होती त्या नदीमध्ये फेकून दिलं आणि घरी वापस आला. 2-4 दिवस तो त्याच विचारामध्ये होता जे याच्यामध्ये प्रकार घडला होता तो. पण नंतर ते भाऊला आलं नाही काय झालं, एकदम शांत झाल्यासारखं झालं. नंतर तो महाराज आला, बोलवलं त्याला. मग आता तो महाराज म्हणला की नाही, आता सगळं काही सुरळीत आहे, ना कोणता श्राप आहे, ना कोणती ब्लॅक मॅजिक आहे, ना कोणती करणी वगैरे आहे. मग हा त्याला सांगतो की बाबा त्याचे भावलं होतं, बहुतेक त्या भावल्याचाच काहीतरी मॅटर होतं. जे झालं ते सगळं सांगितलं ना महाराज. म्हणला बरोबर आहे, तुम्ही फेकून दिलं ते चांगली गोष्ट झाली आणि त्यातही चांगली गोष्ट अशी झाली की तुम्ही ते भावलं नदीमध्ये फेकून दिलं. जर तुम्ही ते भावलं जर असं नॉर्मली कुठं जर फेकून दिलं असतं तर ते परत आलं असतं. बरं झालं तुम्ही ते भावलं नदीमध्ये फेकून दिलं. असं समजा की त्या भावल्याचा सुद्धा अंतिम संस्कार झाला आहे आणि त्यानंतर कधीही त्या फॅमिलीमध्ये अशी प्रॉब्लेम झाले नाही. आणि ही सगळी स्टोरी त्या मुलालाच माहिती आहे, नाही त्याच्या वडिलाला माहीत, नाही त्याच्या बहिणीला माहीत. ही फक्त त्याला स्टोरी माहिती आहे. नंतर त्याची बहीण 2-3 दिवस रडली, पण तिला नवं भावलं आणल्याच्यानंतर ती खुश राहिली. पण आता ती तेवढी खुश राहत नाही त्या भावल्यासोबत जेवढी खुश त्या भावल्यासोबत राहायची. पण प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला ना, त्यामुळे तो हॅप्पी आहे आणि त्याची फॅमिलीसुद्धा हॅप्पी आहे. आता त्या बिचाऱ्याचं लग्न वगैरे झालं आहे नुकतंच याच वर्षी. हॅप्पी आहे सगळं. बघा कधी ना माणसाच्या डोक्यामध्ये फार विचित्र विचार येतात आणि असले विचार ना त्याच वेळेस येतात ज्या वेळेस एखादा माणूस खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये अडकलेला असतो. आता एक्झाम्पल द्यायचं म्हणजे बघा, एखादा व्यक्ती आहे आणि त्याच्या जवळची व्यक्ती वारली, तर त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये ना त्याच व्यक्तीचे विचार घुमतात ज्या व्यक्तीवर तो व्यक्ती जीव लावायचा. प्रत्येक वेळेस त्याच्या डोक्यामध्ये त्याच्यासोबत घालवलेला तो प्रत्येक क्षण आठवला जातो आणि त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये फार विचित्र प्रकार येतात, विचार येतात आणि त्याला असं वाटायला लागतं की ती व्यक्ती आपल्या जवळच आहे. हालाकी ती व्यक्ती मेलेली आहे, वारलेली आहे, तरी पण त्याला वाटतं की ती व्यक्ती मला बघतीये, मला अनुभवतीये, किंवा याला अशा काही गोष्टी दिसतात ज्याने याला असं वाटतं की हां नाही ती व्यक्ती ॲक्च्युअलीमध्ये आता पण इथंच आहे. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये ना त्याच्यासोबत जर अशी एखादी घटना घडली जी की त्याच्या रेग्युलर लाईफमध्ये होत नाही रोज, तर त्या घटनेला ना तो जरा जास्तच पकडतो आणि त्याला नॉर्मली जितकी भीती वाटायला पाहिजे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त भीती यावेळेस वाटते. आणि ती जर घटना एखाद्या नॉर्मल माणसासोबत झाली जो डिप्रेशनमध्ये नाही आहे, काही नाही, तर तो नॉर्मली रिॲक्ट करेल. पण या माणसासोबत झाली तर फार भयानक. मी असं का म्हणलं आहे, असं का सांगितलं आहे, कारण की आजची जी कथा आहे आपल्यापाशी ही त्याच प्रकारची आहे. काही माणसांना माणसाचे विचार पागल करून सोडतात, बरोबर ना. तर आता उशीर न करता आपण आपल्या या कथेला सुरुवात करूयात. बघा कथा ना फार भयभीत करणारी आहे. जर तुम्हाला भीती जास्त वाटत असेल तर ही कथा तुम्ही संध्याकाळची बघू नका, दिवसा बघा. तसंही मी दुपारी 1 वाजता अपलोड करतोय, 3 वाजता अपलोड करतोय, तर काय फरक पडतोय. तर ठीक आहे, आपण आपल्या कथेला सुरुवात करूयात. सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलवर आपण हॉररेबल स्टोरीज घेऊन येतो. एक विकास नावाचा मुलगा होता बघा, खेड्यामध्ये राहणारा मुलगा होता. त्याचे नुकतेच वडील वारले होते आणि वारल्याच्या नंतर जो कार्यक्रम असतो, म्हणजे पाहुणे रावणे येतात जातात, ते असला काय कार्यक्रम असतो, तो 1-2 दिवस तिथं चालला
आणि लास्टला त्याची एक मावस बहीण राहते शेवटला त्याच्या घरी. आणि त्याची मावस बहीण ना जरा लांब गावी राहते. तर याच्यापाशी 4 व्हीलर होती. तर हा त्याच्या बहिणीला म्हणला की अगं ताई, माझे वडील वारलेत आणि मला काही करमत नाही आहे, तर प्लीज तू एक काम करशील का की माझ्यासोबत 1-2 दिवस थोडं जास्त राहशील का, मला थोडं बरं वाटेल. त्याची बहीण आहे ती म्हणली की ओके ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मी राहते. आता बहीण भावाचं नातं ना खूप चांगलं असतं. याला सख्खी बहीण नव्हती, त्यामुळे याची ती मावस बहीण होती. आता 2-4 दिवस राहिल्याच्या नंतर तो थोडासा स्टेबल झाला, पण त्याच्या डोक्यामध्ये ना कुठं तरी त्याच्या वडिलांचे विचार चालूच होते. आणि तो त्याच्या वडिलावर फार जास्त प्रेम करायचा. त्याचे वडीलही त्याच्यावर खूप जास्त प्रेम करायचे. त्या दोघांमध्ये असं नातं होतं जसं की फ्रेंड्स, एकदम क्लोज फ्रेंड्स अशा प्रकारचं त्या दोघांमध्ये नातं होतं. आणि अचानक त्याचे वडील सोडून गेले. आणि तिचे वडील असे सोडून गेले की त्याच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये ते वारले. त्याच्यामुळे याला फार मोठा झटका बसला. आणि हा काय फार इतका पण मोठा नव्हता. हा फक्त 19 ते 20 वर्षाचा मुलगा असेल विकास. हा नॉर्मली नेमकाच कुठंतरी तो म्हणजे एन्जॉय थोडंसं करण्याची जी लाईफ असते ना, तिथं आला आणि तिथं याच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी पडली. हा एकुलता एक होता, आई बाबा आणि हा. आणि जे कोणी पण याचं फॅमिलीमध्ये जवळचं होतं ते याची मावस बहीण होती. तर याने त्याच्या मावस बहिणीला थांबवलं की ताई तू थांब थोडंसं, मला करमत नाही आहे, तुम्ही सगळेजण जात आहे, मी स्वतःला नाही सावरू शकत. त्याची बहीण म्हणली हा ठीक आहे थांबते. आणि 2-3 दिवस ती ॲक्च्युअलमध्ये थांबली. पण तीही किती दिवस थांबणार ना. मग तिच्या घरून तिला बोलवण्यात आलं की बाई तू ये लवकर. हा म्हणला की ठीक आहे, मी तिला आणून सोडतो गाडीमध्ये, असं वाहना वगैरेने मी तिला पाठवत नाही एकलीला. तिच्या घरचे म्हणले की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर मग एका दिवशी हे दोघंजणं निघले आणि तिला सोडल्याच्या नंतर हा परत रिटर्न वापस निघाला इकडं. पण त्यावेळेस ना संध्याकाळचे 9 वाजले होते, म्हणजे रात्रीचे 9 वाजले होते. आणि त्या टायमाला याची जे मावस बहीण आहे ते सगळेजण म्हणू लागले की अरे विकास थांब. तो म्हणला की नाही, थांबायला कसं जमणार, थोडं लॉजिकली विचार जर केला तर माझी आई एकलीच आहे घरी, आणि वरून माझ्या घरामध्ये नाही थांबायला जमणार, मला तिथं थोडी प्रॉब्लेम आहे, माझ्या आईला नाही करमणार. त्याला बरोबर बोलता पण येत नव्हतं. ती अशाच पद्धतीने बोलू लागली ज्या पद्धतीने मी आता तुम्हाला बोललो तशा पद्धतीनं. जरा थोडंसं त्या याच्यामध्ये कॅरेक्टरमध्ये जाऊन थोडंसं समजण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये थोडं चांगलं जातं ना, त्याच्यामुळे थोडंसं मी अशा पद्धतीने बोलतोय. तर तो तिथून 9 वाजता निघाला. आता त्याच्या मावस बहिणीचं जे गाव आणि याचं गाव आहे ते 2 घंट्याचं अंतर होतं. आता त्या रस्त्यामध्ये ना अनेको गावं होते आणि छोटे छोटे रस्तेसुद्धा खूप जास्त हे झालेले होते. मग 9 वाजता हा निघाल्याच्या नंतर 1 घंट्याचा रन काटल्याच्या नंतर याला ना थोडी झोप यायला लागली गाडी चालवता वेळेस. याला समजेना की मला झोप काय येते म्हणून. हा थोडंसं गाडी साईडला लावतो, पाण्याची बॉटल काढतो, बाहेर उतरतो, तोंड वगैरे धुतो, पाणी वगैरे पितो आणि थोडासा विचार करतो की यार 1-2-3 दिवस झाले व्यवस्थितशीर झोप नाही आहे, त्यामुळे मला आता झोप परेशान करते काय की. आणि हा ना थोडा हुशार होता. याला माहीत होतं की बाबा झोप वगैरे येत असेल तर गाडी थांबवायला पाहिजे, तोंड धुवायला पाहिजे, पाणी वगैरे प्यायला पाहिजे, थोडं फ्रेश व्हायला पाहिजे. आता पुन्हा हा गाडीमध्ये बसला, गाडी स्टार्ट करून रस्त्यानं आपला चालायला लागला. हा वाट बघू लागला की कुठं कोणती हॉटेल दिसेल मला आणि त्याच्यावर जाऊन मी थोडीशी कॉफी किंवा चहा पिल, त्याने माझी जी झोप आहे ती थोडीशी पोस्टपोन होईल एका घंट्यासाठी. आणि आश्चर्याची गोष्ट अशी तर आहे की याला ती जी झोप आहे ना ती इतकी जास्त यायला लागली त्या 1 घंट्यामध्ये, इतकी जास्त की तो कंट्रोलसुद्धा करू शकत नव्हता. तो स्वतःला एवढा आवरायचा की यार आता माझे डोळे उघडे राहिले पाहिजे, पण ती डोळे लागूच लागले, असं मान त्याची खाली पडूच लागली. इतक्या भयानक पद्धतीने याला झोप लागू लागली. आणि हे सगळे याला जाणू लागलं की मला जागी राहायचं आहे, पण याला झोप येते. हा गाडीचा ब्रेक मारतो जोरात, असं मुंडकं आपल्या स्टेअरिंगवर धन 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 आदळतो. थोडंफार मारबीर लागल्याच्या नंतर थोडी झोप जाईल, हंजीड झाल्याच्या नंतर शरीराला, असं याला वाटलं. मग याने थोडंसं शरीराला हंजीड केलं, डोकं त्या स्टेअरिंगवर आपटलं आणि असे खुलून असे डोळे असे क्लिअरली उघडले. समोर बघतो ते याचा पूर्ण रस्ता चुकलेला होता. हा कुण्या रस्त्यावर आला यालाच माहीत नव्हतं. सगळं काही बदललेलं होतं. जो याचा मेन रस्ता होता त्या रस्त्यावर तो नव्हताच. याला वाटू लागलं की मी माझ्या रस्त्यावर आहे, पण ॲक्च्युअलीमध्ये तो रस्त्यावर नव्हता. तो एका वेगळ्या रस्त्यावर होता. जे खेड्यापाड्याचा रस्ता असतो बघा, नॉर्मली एक छोटासा डांबर रोड, सिंगल रोड, तशा प्रकारचा रस्ता होता. आणि त्या रोडच्या साईडनं झाडं खूप जास्त प्रमाणामध्ये होते. तर असा राऊंड शेपमध्ये समोर त्या कारचा उजेड वगैरे दिसू लागला आणि दूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं. आणि पाठीमागं पाहिलं तर पाठीमागंही नाही. आणि त्या रोडनं एकही वाहन जात नव्हतं आणि एकही येत नव्हतं. सगळीकडे ती धुई पडल्यासारखी. आता हा थोडासा कन्फ्यूज झाला की यार
रात्रीच्या 10-10:30 वाजता अशी कोणती धुई पडते, बरोबर आहे ना. सकाळी 3च्या समोर धुई पडायला चालू होते. जर थंडी वगैरे जास्त असेल तर मग रात्री 1 वाजतासुद्धा पडायला थोडी थोडी चालू होते. पण इतक्या लवकर, तरी पण हा म्हणला की ठीक आहे बाबा, खेड्यापाड्यामध्ये होत असेल. मग हा थोडासा खाली उतरला, पाण्याची बॉटल काढली, पिली. थोडंसं पाणी होतं, ते थोडंसं पाणीच पिऊन टाकलं त्यानं, तोंड वगैरे काय धुतलं नाही. इकडं तिकडं बघितलं. आता त्याची गाडी थोडीशी चालूच होती, म्हणजे इंजन तिचं स्टार्ट होतं. यानं गेट पुन्हा बसायसाठी ओपन केलं तर ती गाडी बंद पडली. हा बसला, गाडीचा सेल्फ चालू करू लागला, पण गाडी काय उचलल्या गेली नाही. म्हणजे ती स्टॉप झाली, ती स्टॉपच झाली. नुसता सेल्फ खरखर 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 त्या गाडीचा करू लागला. हा डोक्याला हात लावतो की एकदा आपण कुठं आहेत. वरून गाडी बंद पडली. हा पूर्ण एरिया सुनसान आहे. इथे एकही माणूस दिसत नाही, एकही लाईट पण दिसत नाही आहे आणि कोणतं वाहन पण येत नाही आहे. आता नॉर्मली खेड्यापाड्याच्या रस्त्यानं रात्रीच जास्त वाहनं चालत नाहीत, कारण की खेड्यापाड्याचे लोक 8, 8:30, 9च्या दरम्यानच सगळे झोपतात आपापल्या घरामध्ये. मग फक्त तेच की बाबा लांब गावावरून कोणी कोणीकडे चाललं आहे किंवा कोणी गावावरून कोणी कोणीकडे चाललं आहे, अशा प्रकारची काही वाहनं असतात. पण तिथल्या जवळजवळचे लोकल कोणी वाहनं इतक्या म्हणजे उशिरा निघत नाहीत. तर याचंही तसं झालं. तिथं अडकला. हा वाहनाची वाट बघू लागला, वाहन आलं नाही. मग हा कदरून बाहेर निघाला. हा म्हणला की बाबा ठीक आहे, आपण थोडंसं बघावं गाडीमध्ये काय प्रॉब्लेम झाली का, आपल्याला कळालं तेवढं, एखादा वायर वगैरे निसटलेला आहे का. हा बोनट उघडतो, बॅटरीचे ते वायर असतात त्यांना थोडा हलवतो, त्यांना घासवतो, त्याला पुन्हा बसवतो, पुन्हा सेल्फ मारून बघतो, पण काही फरक पडत नाही. गाडी स्टार्ट होत नाही. मग याला असं वाटतं की यार आपण आपल्या मोबाईलमध्ये थोडंसं लोकेशन बघावं आणि फोन लावावा. मोबाईलमध्ये नेटवर्क फुल होतं, पण इंटरनेट चालत नव्हतं. तो त्याच्या बहिणीला, त्याच्या काकाला फोन लावू लागला, पण फोन लागत नव्हता. ते बेल जायच्या अगोदर कसं वाजतं, ठुक 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 ठुक, त्या प्रकारचं वाजू लागलं. यानं मोबाईल स्विच ऑफ करून बघितला तरी काय फरक पडला नाही. एरोप्लेन मोडवर टाकून बघितला तरी काय फरक पडला नाही. यानं जे काही कुठाने करायचे ते करून बसला, पण त्यानं काहीही फरक पडला नाही. मग याला असं वाटलं की चला ठीक आहे, सकाळ होईपर्यंत आपण आपल्या गाडीमध्ये झोपी जाऊयात. हा याच्या पाठीमागच्या शीटवर गेला आणि असा आडवा झोपी गेला. झोपी गेल्याच्या नंतर 15 मिनटं किमान तो झोपला असेल निवांत. आणि तो झोपल्याच्या नंतर त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या बाबाचे विचार, बाबासोबत घालवलेले ते क्षण, ते विचार. आणि त्या विचारामध्ये याच्या कानावर एक फाडकर आवाज आला मोठा, असं की कुणीतरी गाडीवर मोठा गोटा फेकाळून मारलाय वर. ते आवाज मोठा येतो ना, मग याला ऐकू आला आणि हा असा गडबडीनं उठला. इकडे तिकडे बघितले त्या विंडोजमधून कुणी आहे का बाहेर, पण याला कुणीही दिसलं नाही. हा पुन्हा झोपण्यासाठी त्या याच्यावर सीटवर असा पडणारच की पुन्हा एक आवाज आला, त्याच्या गाडीला कुणीतरी गोटा मारल्याचा. याला पक्क कळालं की गाडीला कुणीतरी गोटा मारते. हा खाली उतरला, आपल्या मोबाईलचा फ्लॅश लावला आणि असा दाबू लागला. आता फ्लॅश मोबाईलचा म्हणल्याच्या नंतर कसं असा पांगलता पडते, आता स्ट्रेट पडत नाही आणि जास्त लांब पडत नाही, थोडं जवळच पडतं, 4-5 फुटाच्या अंतरावरचं असं दिसतं चांगलं टवटव, पण पलीकडचं दिसत नाही. हा थोडासा बघत इकडं तिकडं हे करत गेला, कोणी दिसलं नाही. मग गाडीच्या भोवताल बघितलं की नेमकं काय पलटं होतं गाडीवर. तर त्याला 2 गोटे दिसले आणि ते गोटे ज्या बाजूनं होते त्या बाजूनं तो बघत थोडासा समोर गेला. समोर गेल्याच्या नंतर थोडं झाडाझुडपामध्ये त्याला कुणीतरी उभं दिसलं, एक माणूस उभं दिसलं तिथं. हा त्याच्याकडे बघतो. हा म्हणतो की कोण आहे, हॅलो, मी तुम्हाला बोलतोय, कोण आहेत. तो एकसारखा याच्याकडे बघतो, एकसारखा. याच्या डोक्यामध्ये एक विचार आला की हे चोरत नसतील ना. हा हळूहळू आपल्या कारपाशी गेला, कारचं गेट लावलं आणि कारमध्ये झोपी गेला. पुन्हा याला माहीत असून तो तिथं जास्त वेळ थांबला नाही, याला भीती वाटली ना. मग पुन्हा 15 मिनटं झाले. 15 मिनटाच्या नंतर आता याला तो झोपी आहे ना, याला ते विचार यायलेत. पुन्हा 15 मिनटाच्या नंतर त्याच्या गाडीवर पुन्हा मारल्यासारखा, ते गोटा मारल्यासारखा आवाज आला. आता हा गाडीच्या खाली उतरला नाही, पण गाडीच्या त्या विंडोजमधून, ती खिडकीचा काच असतो ना, त्याच्यामधून असं यानं बघितलं तर जो माणूस रोडच्या पलीकडच्या झाडझुडपामध्ये होता तो आता रोडवर उभा होता एकसारखा, आणि त्याच्या हातामध्ये गोटा होता. तो गोट्याला असं हे करू लागला, हलवू लागला, हातामध्ये चोंबाळू लागला. यानं त्याच्याकडे बघितलं, याला वाटलं आता हा गोटा मारणार. त्याने उचलला गोटा आणि याच्याकडे फेकला, पण फेकलाही अशा पद्धतीने की जोरात मारला नाही, नॉर्मली असा फेकला. तो येऊन याच्या गाडीला लागला. आजूबाजूला बघितलं, कुणीच दिसत नाहीये आणि तो पुन्हा 2 पावलं येऊन समोर उभा राहिला.
आता जो सिंगल रोड आहे त्या रोडच्या बरोबर मधात तो माणूस उभा राहिला होता. हा गाडीच्या खाली उतरला, फ्लॅश लावला, त्या माणसाकडे दाबला. तो माणूस अर्धवट वयाचा होता, म्हणजे 55-60 वर्षाचा माणूस कसा असतो, दाढी पांढरी असते, डोक्याचे केस पांढरे असतात, भुवळ्यासुद्धा पांढरे असतात, त्या वयाचा तो माणूस होता. त्याच्या डोक्यावर पतले पतले केस होते, फार छोटे छोटे केस होते. आणि असं समजा की त्याच्या डोक्यावर फार पतले पतले केस होते, ते पण छोटे छोटे होते. आणि त्याचं टकलं दिसू लागलं पूर्ण असं वरचं. त्याची दाढी पूर्ण पांढरी दिसू लागली, त्यालाही छोटे छोटे केस होते. आणि त्याच्या मिशाला सुद्धा छोटे छोटे केस होते, ती पण पांढरीच होती. त्याने कोट घातलेला होता, कोट नॉर्मली आपला जो कोट असतो ना तो घातलेला होता. आणि कोटच्या खाली एक हाफ पॅन्ट घातलेली होती, ज्या दादा कोणी का घालत होता तशा प्रकारची पॅन्ट. आणि त्याचं जे शरीर होतं ना ते साफसुथरं नव्हतं. त्याच्या शरीराला माती लागलेली होती, त्याच्या इथून तोंडापासून खाली रक्ताचा वगळ होता, त्याच्या गालावर मार लागलेला होता, त्याच्या डोळ्याच्या वरची जी एक भुवळी आहे ती फुटलेली होती. आणि त्याच्या हातामध्ये आता कोणताही गोटा नव्हता, जे होता गोटा ते त्याने त्या गाडीवर मारून टाकला होता. आणि तो एकसारखा याच्याकडे बघतोय, विकासकडं. विकास त्याच्याकडे बघतोय, त्याचा हा पूर्ण अवतार बघून त्याच्या जवळ गेला. थोडा अंतरच होतं पण जवळ गेला, बोलणे इतकं. त्याला म्हणलं की काका तुम्ही कोण, आणि तुम्ही माझ्या गाडीवर का गोटे मारतायत. तो फक्त एकसारखा याच्याकडे बघतोय, ना हालचाल करत ना बोलत, काहीच नाही, काहीच. एकसारखा फक्त याच्याकडे बघतोय. हा पुन्हा त्याला विचारतो, काका मी तुम्हाला काहीतरी बोलतोय, तुम्ही गोटे का मारताय माझ्या कारला. हा तरी पण त्याच्याकडे एकसारखा. आता याची फाटायली. तो पापणी सुद्धा लवणं गेला. आता नॉर्मली माणूस जर असतात पापणी तरी लवल ना, पण तो पापणी सुद्धा असा झपकवत नव्हता. तो मागं वळला, हळूहळू 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 तिकडं त्या रोडनं चालायला लागला. हा एका जागेवर उभा, हा काहीच बोलला नाही, तो जाऊ लागला. मग हा जो माणूस आहे त्या रोडवरचा उभा, तो जाऊ लागला तिकडं. तो दिशेनं असा जाईपर्यंत हा त्या रोडवर उभा होता, त्याच्याकडे असे टॉर्च दाखवून असा एकसारखा. विकास याच्या अंगाला सगळं पाणी सुटलं. अरे असं कसं होऊ शकते, कोणी माणूस आपल्या कारवर गोटा टाकतोय, आपण त्याला बोलतोय सुनसान रस्त्यावर, तो ऐकला, आपण ऐकलं आणि त्याला बोलतोय, तरी पण तो माणूस फक्त आपल्या कारकडे बघतोय, तो आपल्याकडे सुद्धा बघत नाही. आणि बघता वेळेस पापणे सुद्धा हलवत नाही डोळ्याची. काय विचित्र प्रकार आहे हा. विचार करून बघा ना किती भयानक प्रकार असेल. आणि याच्यापेक्षा भयानक तर आता समोर घडत आहे. तो माणूस गेल्याच्या नंतर हा पुन्हा इकडे तिकडे बघतो, कुणी आहे का कुणी नाही, जातो आणि आपल्या कारमध्ये बसतो आणि पुन्हा सेल्फ मारण्याचा प्रयत्न करतो. पण सेल्फ बसत नाही ना, गाडी स्टार्ट होत नाही. हा कदरतो, हा रडायला लागतो, हा भियायला लागतो ना. जास्त वय नसतं याचं, 20 वर्ष असते, 19-20 वर्ष. 19-20 वर्षाच्या मुलासोबत जर असा काय प्रकार घडला तर त्याची किती फाटेल याचा विचार करा तुम्ही. तर हा भियायला लागतो आणि अचानक त्याचं जे समोरचं बोनट आहे त्याच्यावर कोणीतरी असं धापकर हात मारता असं. आणि हा गचकर असा समोर बघतो, त्याची गाडीच्या हेडलाईट चालू होते. त्या हेडलाईटमध्ये तोच माणूस उभा त्याला दिसला असा, त्या बोनटवर हात ठेवून असे. आणि याच्याकडे बघतोय आणि डायरेक्ट हसायला लागला, डायरेक्ट जोरजोरात हसायला लागला. तो जसा हसतोय हा तसा चिरकतोय, तो जसा हसतोय हा जसा चिरकतोय, तो जसा हसतोय हा तसा चिरकतोय. आणि तो वळला आणि पुढच्या दिशेने निघून गेला. हा त्या ड्रायव्हर सीटवर असा दडून बसला, सकाळ होईपर्यंत दडून बसला. जेव्हा सकाळ झाली त्याच्या गाडीजवळ एक गाडीवाला आला, मोटरसायकलवाला, जो दूध घेऊन शहराकडे जाऊ लागला. त्याने याचा काच वाजवला. हा काचाच्या बाहेर बघितला, उघडला दरवाजा. त्याला म्हणला का तुम्ही गाडी काय बंद वगैरे पडली का, तुम्ही म्हणजे इथं म्हणजे विचारते ना माणूस, काय प्रॉब्लेम आहे का, काय अडचण आहे का. याने सगळं सांगितलं, बाबा असं असं झालं आहे, असं असं नाही. पण याने ते प्रकार त्याला सांगितला नाही, फक्त गाडी पण पडली अशी झोपीवर लागली अशी त्यांना सांगितली. तो म्हणला की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मी चाललो शहरामध्ये, तिथं गेल्याच्या नंतर मी लगेच तिथून काही पाठवतो आणि तुम्ही लगेच मग गाडी टो करून तिथे गॅरेजला घेऊन या. मग त्यानं शहरामधून त्या माणसाने पाठवलं, याचा नंबर नेला होता आणि तिथून आणल्याच्या नंतर. आणि ॲक्च्युली याच्यामध्ये कमालची गोष्ट काय झाली, ज्यावेळेस संध्याकाळी जो हा ट्राय करू लागला फोन लावण्याचा, त्यावेळेस फोन लागत नव्हता. पण सकाळ झाली की याचा फोन लागायला लागला. ओके, तर तो तिकडून शहरामधून याला फोन आल्याच्या नंतर याला कळालं की अरे आपला तर मोबाईल चालू झाला आहे. मग याने बोलला, गाडी नेण्यासाठी त्यानं ते
ट्रक आणला, टो केलं, शहरामध्ये घेऊन गेला आणि तिथून शहर होतं किती अंतरावर, फक्त 15 किलोमीटरवर शहर होतं, पण फक्त 15 किलोमीटरवर. आणि ते शहर होतं ज्या शहरामध्ये तो राहायचा. मग आल्याच्या नंतर तो गाडी वगैरे सगळी दुरुस्त करतो आणि त्या गावाबद्दल विचारतो त्या माणसाला, जे माणूस त्या शहरामध्ये आलं होतं त्याला, तुमच्या गावामध्ये माझ्यासोबत असं असं झालं. तो माणूस जोरजोरामध्ये हसायला लागला. हा म्हणलं की काय झालं असायला? अरे बाबा, तू म्हणला की तू आमच्या गावामधला पागल माणूस आहे. त्याचं नाव आदित्य असं आहे आणि तो जो आहे पागल माणूस, तो मटक्यामध्ये सगळे पैसे हरून गेला आहे. त्याची फॅमिली त्याला सोडून गेली आहे. त्याला 2 लेकरं होते, चांगली बायको होती, घर होतं, दार होतं, जायदाद होती. सगळं काय तो मटका, गंजीपता, जे काय ते बेटिंगचे हे असतात त्याच्यामध्ये तो पूर्णपणे हरून गेला. आणि त्याच्याजवळचा पैसा संपल्यामुळे त्याची पूर्ण फॅमिली निघून गेली. आणि पूर्ण फॅमिली निघून गेली म्हणून तो पूर्णपणे पागल झाला. त्याच्यापाशी ना घर आहे, ना धन आहे, ना दौलत आहे, काहीच नाही, रुपयाची जायदाद नाही त्याच्यापाशी. आणि तो जो पागल झाला आहे तो असा पागल आहे की कुठेही जाऊन एकसारखा असा उभा राहतो. आणि त्याच्या मनात असलं की उभा राहतो, नाही तर निघून जातो, मनात असलं की उभा राहतो, नाही तर निघून जातो. आणि कदाचित तुझ्यासोबत पण त्यानं संध्याकाळी तसंच केलं असेल. तो बोलत नाही. तो हसला आणि तिथून निघून गेला आणि हा याच्या घरी निघून गेला. तर ही पूर्ण कथा होती. त्यामुळं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की माणसाचे जे विचार असतात ना ते फार भयानक असतात. आणि खास करून ते विचार ज्यावेळेस माणूस जेव्हा फार डिप्रेशनमध्ये असतो त्यावेळेस जेव्हा माणसाला विचार येतात ते विचार फार डेंजरस असतात. त्या वेळेला माणसाला असं वाटतं की नाही आता ते होतंय किंवा नाही त्या गोष्टी झालेल्या आहेत. काही काल्पनिक गोष्टीसुद्धा माणसाला सत्य वाटायला लागतात. तर जर तसं झालं असेल तुमच्यासोबत कधी, तर कमेंटमध्ये मला सांगा की हां झालंय भाई म्हणून आमच्यासोबत असेल. आणि ही स्टोरी ज्या पद्धतीनं मी सांगितली आहे ना, ॲक्च्युली याच पद्धतीमध्ये समोरच्या माणसाने मला सांगितले. त्यामुळं मी तुम्हाला ही याच पद्धतीनं सांगितली, जास्त काय फेरफार केलेला नाही आहे. काही गोष्टी अशा असतात ना की त्या माणसाला विसरायचं म्हणलं तरी माणूस विसरत नाही. माणूस प्रत्येक वेळेस असा विचार करतो की ही गोष्ट माझ्या डोक्यामधून मला काढून टाकायची आहे किंवा या गोष्टीचा मला विचार करायचा नाही. पण वारंवार माणसासोबत त्याच प्रकारच्या गोष्टी घडत राहतात. आणि जी गोष्ट विचार करायची नव्हती तीच गोष्ट नेहमी डोक्यामध्ये फिरत राहते. असंच एका माणसासोबत झालेलं आहे ज्याचं नाव राम सखा असं आहे. त्या माणसाने सांगितलेलं आहे की त्यांच्यासोबत जे पण अनुभव आलेला आहे तो त्यांना माहिती नाही की कशा प्रकारचा हा अनुभव आहे, पण जो पण आहे ना तो फार भयंकर आहे. इतका भयंकर की त्यांच्यासोबत जेव्हा हे होऊ लागलं त्यावेळेस त्यांना समजू लागलं की मला पळून जायला पाहिजे, मला कुणाला तरी सांगायला पाहिजे किंवा मी काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. त्यांची इच्छा असूनसुद्धा त्यांनी तसं काहीच केलं नाही. ना कुणाला सांगितलं, ना त्या जागून पळून गेले, नाही काही त्या गोष्टीबद्दल त्यांनी ती गोष्ट सोडून देण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो नमस्कार, माझं नाव आशिष बोरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. मला माहिती आहे गेल्या 2 दिवसामध्ये आपल्या चॅनलवर सिरियल किलरचे काही व्हिडिओज येत होते, तर ते मी रेकॉर्ड केलेले होते आणि मी थोडासा कामामध्ये असल्यामुळं जे रेग्युलर रूटीन होती हॉरर व्हिडिओची ती आणू शकलो नाही. पण माझं म्हणणं एक आहे की बाबा ते 2-3 व्हिडिओ जर सोडले तर जेवढे पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत किंवा मी इथून समोर सांगणार आहे ते सगळे व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून बघा. जरी त्या सत्य घटना असू द्यात पण त्या तुम्ही मनोरंजन म्हणूनच बघा. जसं की आपण मूव्हीज बघतो, काल्पनिक कथा ऐकतो, वाचतो, तशा प्रकारच्या ह्या पण तुम्ही मनोरंजन म्हणूनच बघायला पाहिजे. तर आता उशीर न करताना आपण आपल्या या स्टोरीला सुरुवात करूयात. जो मुलगा होता त्याच्या जागेवर आता असं समजून चला की ती कथा आपलीच आहे असं समजूयात. ही गोष्ट आहे ना 2007ची आहे, ज्यावेळेस मी नवीनच एका कंपनीमध्ये जॉबला लागलो होतो. कंपनी फार चांगली होती, तिथं काम करायलाही मला आवडायचं आणि तिथली जी लोकं होती तीसुद्धा चांगली होती. मी माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत राहायचो आणि मी ज्या ठिकाणावर राहायचो ती कंपनीसुद्धा त्याच ठिकाणावर होती.
काही लोकांचं तसं नसतं, काही लोकांचं जॉब लागते पण आपल्या गावापासून दूर लागते. पण माझं तसं नाही झालं. मी ज्या ठिकाणावर राहायचो त्याच ठिकाणावर माझी जॉब लागली. माझ्या आवडीचा एरिया माझ्याजवळच होता, त्यामुळं मी फार आनंदी होतो आणि मला माहीत होतं की आता आपली लाईफ पूर्णपणे सुरळीत चालणार आहे. कुठलंही टेन्शन नाही राहणार, काहीच नाही. पण ज्या कंपनीमध्ये मी कामाला लागलो होतो ना, त्या कंपनीमध्ये एक अफवा होती की असं म्हणतात की दर बुधवारी त्या कंपनीमध्ये कामगार जातात ना, त्यांना रस्त्यामध्ये जर एखादं लिंबू दिसलं, लिंबू नॉर्मली आपलं जे साधं लिंबू असतं ते लिंबू, त्यांनी जर त्या लिंबाला बघितलं आणि इग्नोर केलं तर त्यांना काही होणार नाही. पण एखाद्या कामगारानं जेव्हा ते लिंबू घेतलं किंवा त्या लिंबाला रोडच्या साईडला ढकललं किंवा असं काहीतरी केलं की बाबा त्या लिंबाला छेडखानी केली, तर त्याच्यासोबत थोडा विचित्र प्रकार घडतो, असं तिथल्या लोकांचं म्हणणं होतं. आता ही गोष्ट ना फार जुनी होती, जवळपास 2001-2ची गोष्ट होती. तेव्हापासून ही गोष्ट फक्त बोलतच आलेली आहेत लोक, आणि लोक फक्त काल्पनिक म्हणून या गोष्टीला एकमेकाला सांगत इतकी वर्ष झाले होते. आणि त्यावेळेस 2007 चालू होतं. तर ही गोष्ट मलाही माहीत होती आणि त्या कंपनीमध्ये कामगार जे होते, ते जुने कामगार, ते सुद्धा मला म्हणायचे की बाबा बुधवारी जेव्हा तू येतो ना, त्यावेळेस एखादा लिंबू वगैरे दिसलं तर तू त्याला हात लावू नको बरं का, त्याला ओलांडू पण नको, त्याच्या साईडनं निघून ये. लिंबू जर रस्त्यामध्ये असेल तर त्याच्या साईडनं असं निघून ये, पण त्याच्या वरून येऊ नको किंवा त्या लिंबाला रस्त्याच्या साईडला करू नको किंवा त्या लिंबासंग कोणतीही छेडखानी करू नको. असं जर केलं तू तर अवघड होईल, कारण की 4-5 लोक मेलेली आहेत तसेच त्या लिंबामुळं. मी सांगतो ते कळतंय ना तुला, असे ते मोठाले माणसं सांगायचे आणि मी आपला हो हो म्हणायचो. मला 1 वर्ष तिथं काम करून झालं, पण अजूनही ते लिंबू आढळलं नव्हतं मला. आणि असं कोणताही प्रकार माझ्या समोर आला नाही किंवा माझ्यासोबत किंवा त्या कंपनीमधल्या इतर दुसऱ्यासोबत 1 वर्षाच्या नंतरही. मग मला ना थोडंसं वाटायला लागलं की ती जी एक गोष्ट आहे ना, ती नॉर्मलची गोष्ट आहे, खोटी गोष्ट आहे आणि लोक उगाच भीती घालण्याच्या पाठीमागं लावून टाकणार. आता कंपनीमध्ये जी पण जुने माणसं होते ते जेव्हा या गोष्टीचा म्हणजे गोष्ट बाहेर काढायचे, त्यावेळेस मी त्यांना चिडवायचो, त्यांना कलमा करायचो, म्हणायचो अरे काय तुम्ही लोक आहेत. आणि मी त्या कंपनीमध्ये मस्तपैकी सुपरवायझर म्हणून लागलो होतो. आणि जे त्या कंपनीमध्ये काम करणारे लोक होते ते माझे शेजारी पाजारी, ते मजदूर म्हणून काम करायचे. तर माझी जराशी तिथे टेक असायची, तर मी त्यांच्यावर थोडीशी टेक झाडायचो पण, आणि त्यांना बोलायचो पण की बाबा मी मोठा झालो म्हणून. पण जे कोणी पण जुने माणसं होते ना, जेव्हा मी या गोष्टीवर त्यांच्या हसायचो त्यावेळेस ते नुसते माझ्या तोंडाकडे बघून सिरियसनेसपणे मला बघायचे. आणि मला वाटायचं की हे ना फक्त मला भीती घालण्यासाठी असा बर्ताव करतायत किंवा अशी वर्तणूक करतायत. 1 वर्षाच्या नंतर माझी जी कामगिरी आहे ती बघून माझ्या त्या कंपनीवाल्यांनी मला एका दुसऱ्या कंपनीमध्ये जायला सांगितलं, फक्त 2 महिन्यासाठी. म्हटलं ठीक आहे. आणि जे 2 महिन्यासाठी मला जायचं होतं ते अजून 4 महिन्याच्या नंतरचा प्लॅन होता. 4 महिन्याच्या अगोदरच मला कळालं होतं की 4 महिन्याच्या नंतर आपल्या कंपनीसारखी एक कंपनी दुसऱ्या शहरामध्ये ओपन होते आणि तिथल्या कामगारांना सांगण्यासाठी तुला तिथं 2 महिने जायचं आहे, म्हणजे तिथल्या लोकांना ट्रेन करण्यासाठी. तर मी म्हटलं ओके, काय प्रॉब्लेम नाही, जाऊयात, तेवढंच आपलंसुद्धा फिरणं होईल, 2 महिने ते शहरसुद्धा फिरून येता येईल आपल्याला, असा माझा विचार. तर ज्या वेळेस मी या सगळ्या गोष्टीवर हसायचो, त्या दिवशी अचानक मला माझ्या घरून फोन आला. माझ्या आईची तब्येत बिघडली. बाबाचा फोन होता की बाबा तू राम जरा लवकर घराकडे ये, आईला दवाखान्यात न्यावं लागेल. आणि आमच्या घरामध्ये एकच गाडी होती आणि ती गाडी माझ्याजवळ होती. आणि तसंही माझ्या वडिलाला गाडी चालवता येत नव्हती, मी एकलाच गाडी चालवणारा माझ्या घरामध्ये होतो. तर कंपनीमध्ये मी जरा लवकर सुट्टी घेतली. आता दिवसाचा टाईम, नॉर्मली संध्याकाळी 4 वाजता मी सुट्टी घेतली, बाहेर निघलो, गाडीवर किक मारली आणि माझ्या घराकडे निघलो. आता ह्या गोष्टी ना माझ्या डोक्यामध्ये अजिबात नव्हत्या, दूरपर्यंत मला दिसत नव्हत्या ह्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये त्या लिंबाच्या. पण जरा अंतरावर गेल्याच्या नंतर त्या रस्त्यामध्ये मला एका सोयीनं 5 लिंब एका ठिकाणावर ठेवलेली दिसली. आणि ती लिंब जेव्हा मी पाहिली त्यावेळेस टचकर माझ्या डोक्यामध्ये ही गोष्ट भनकली, जी गोष्ट त्या कंपनीमध्ये काम करणारे जुनी माणसं म्हणायचे. आणि ते जे लिंब होते ना ते बरोबर सेंटरला ठेवलेले होते, माझ्या त्या रोडच्या सेंटरला. आता मी थांबवली गाडी, आजूबाजूला बघितलं कोण आहे का, कोण मस्करी करतं आहे का, पण कोणीही नव्हतं. एकदम लफाड जागा होती आणि तो रस्ताही लफाड होता. आणि रस्ता काय फार असा डांबरेकेन वगैरे नव्हता, साधा आपला फुटक डांबरेकेन कसा असतो
गोटे निघलेले असतात थोडे थोडे, तशा प्रकारचा तो रस्ता होता. त्या रस्त्याच्या मधोमध ते लिंब ठेवलेले होते. आता मला घरी लवकर जायचं होतं आणि मी या गोष्टीवर विश्वासही करत नव्हता. पहिले तरी करायचो, पण जेव्हा 1 वर्ष झालं ना त्याच्यानंतर ना मला या गोष्टीवर विश्वास अजिबात नव्हता. आणि आज ते 4-5 लिंब त्या एका जागेवर ठेवलेले दिसले. त्या लिंबाच्या साईडनं एक गोल आकाराचं हे ठेवलेलं होतं, म्हणजे एक वस्तू ठेवलेली होती टोपल्यासारखं आपण म्हणून वाटी ठेवलेली होती त्या लिंबाच्या साईडला. आणि त्या लिंबाच्या भोवताल एखाद्या पिठानं काहीतरी रांगोळी काढल्यासारखी असं तशी रांगोळी काढली. आणि तिथं अगरबत्त्या ठेवल्या गेल्या होत्या, काहीही न पेटवणाऱ्या अगरबत्त्या. म्हणजे नॉर्मली असं वाटत होतं की पुडा फोडला आहे त्याच्यामधून अगरबत्त्या काढायला ठेवला आहे. आता मला ना ही गोष्ट अजिबात पटत नव्हती. मी कुठलाही विचार न करता त्या लिंबावरून सरळ गाडी घातली. घरी गेलो, आईला उचललं, दवाखान्यात गेलो, हॉस्पिटलमध्ये थांबलो रात्रभर. आणि मला पक्क माहिती आहे की रात्रीचे 9:30 वाजले होते. त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये सगळे होते, प्रायव्हेट हॉस्पिटल होतं, आईचं ट्रीटमेंट वगैरे चालू होतं. आणि त्या ट्रीटमेंटमध्ये अजून 1 घंटा थांबायचं होतं आम्हाला, की बाबा जे गोळ्या औषधं दिलेले आहेत त्याचा काय परफेक्ट असर होतो की नाही हे पाहण्यासाठी डॉक्टर म्हणले की अजून इथं 10-10:30 वाजेपर्यंत थांबा. तर 9-9:30 वाजले होते बघा. त्यावेळेस माझ्या कानावरनं अचानक कुत्रे भुंकण्याचा आवाज खूप जास्त यायला लागला. आणि ही नॉर्मलची गोष्ट आहे ना, त्या दवाखान्याच्या आवारामध्ये खूप कुत्रे होते, असे जे गावकरी कुत्रे असतात ना, असे बसलेले बिन पाळलेले, तसे फार कुत्रे होते. आणि ते सगळे कुत्रे ना रोडकर बघून भुकायला लागले, सगळे कुत्रे. मी थोडासा हॉस्पिटलच्या बाहेर आलो, बघितलं, खिडकी होती छोटीशी, त्या बाल्कनीने खिडकी, त्या खिडकीच्या बाहेर येऊन त्या बाल्कनीमधून असं बघितलं खाली, तर कुत्रे सगळे त्या रस्त्याकडे भुकत आहेत. आणि तो जो रस्ता आहे तो वाहनानं भरलेला रस्ता, वाहनं येत आहेत जात आहेत, येत आहेत जात आहेत, येत आहेत जात आहेत. नॉर्मलचा तालुक्याच्या जागेवर कसा रोड असतो तो रोड वाहत असतो. 9-9:30 वाजता तालुक्याच्या जागेवरची माणसं झोपत नाहीत. खेड्यापाड्यामधले तरी लोक झोपतात, पण तालुक्यातले लोक झोपत नाहीत. तशा प्रकारे तो रोड वाहतोय, त्याच्यावर जे वाहन आहे तर ते जाणं येणं करतायत. पण या दवाखान्याच्या समोर बसलेले जे 4-5 कुत्रे होते ते एकसारखे तिकडे भुकतायत. आणि या 4-5 कुत्र्याचं भुकणं ऐकून जे आजूबाजूला बसलेले कुत्रे होते ते सुद्धा यांच्या जवळ आले. कमीत कमी 10 ते 12 कुत्रे एका जागेवर जमा झाले. आणि ते 12 कुत्रे रोडकडे बघून भुकतायत. आणि असे भुकतायत की जसं की ते कोणाला तरी डसणारच आहेत. आता कोणीतरी जर 1 पाऊल समोर टाकला की हे 12 कुत्रे त्याला फाडून काढणार आहेत. आणि मी लक्षच देऊ लागलो, हे कुणाला भुकायलेत कुणाला भुकायलेत. मला सुरुवातीला वाटलं की बाबा साप वगैरे असेल किंवा असा कोणता प्राणी वगैरे असेल, डुकर वगैरे, ज्याला हे कुत्रे भीत असतील आणि त्यामुळे सगळेजण मिळून भुकत असतील. किंवा एखादं एक्स्ट्रा दुसरं कुत्रं असेल, दुसऱ्या गल्ली मिलीतलं येऊन इथं उभं राहिलं असेल, त्याला भुकत असेल. मी थोडं लक्ष देऊ लागलो की नेमका आहे तरी काय. काही वेळाच्या नंतर ते जे 10-12 कुत्रे एका सोबत असे जमले होते आणि भुकू लागले ना, ते अचानक असे भुकता भुकता जे आपण कुत्र्याला मारल्याच्या नंतर कसं ओरडतात, कुई 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 करतात, तशा प्रकारे सगळे कुत्रे करायला लागले, पूर्ण पांगरले, जसं की त्यांच्यावर एकदम कुणीतरी हल्ला केलाय, एकदम कुणीतरी हल्ला केलाय. आणि जे कुत्रे त्या जागेवर भुकत होते ना, तिथे एकदम रिकामी जागा झाली. सगळे कुत्रे पळून गेले जिकडे तिकडे, चक चक चक. एकही कुत्रा सापडला नाही आणि एकही कुत्रा दिसला नाही. व्हायला मी आश्चर्यचकित झालो. तिथं कोणती वस्तू आली नाही, कोणतं जनावर आलं नाही. आणि हे कुत्रे अचानक असे गायब झाले कुठं. मी त्या विचारातच पडलो होतो ना. आणि अजून तिथं 5 मिनटं मी थांबलोच होतो की तिथे एखादी वस्तू येईल म्हणून, पण आलं कुणीच नाही. आता मी ज्या जागेवर उभा होतो ना, ती जागा सरळ अशी बाल्कनी होती समोरून. त्याच्या खाली एक मोठंसं असा गेट होतं, त्या गेटमधून दवाखान्यामध्ये यायचं असतं. आणि दवाखान्यामध्ये सरळ अशी बोळी होती, त्याच्यावर बोळी होती. आणि वरच्या बोळीमध्ये मी उभा होतो. माझ्या आईची जी रूम होती ती वरच्या बोळीमध्ये, म्हणजे वरच्या मजल्यावर उजव्या साईडला होती. तशा प्रकारे मी तिथं उभा राहिलो. आणि मी विचार करता करता 5 मिनटं त्या जाग्याकडे बघूच लागलो की कोणी येते का, कोणी बघते का, कोणी येते का, कोणी बघते का. पण कुणी आलं नाही आणि कुणी तिथं नव्हतंही. पूर्ण शांत वातावरण झालं. आणि मी मागं फिरलो माझ्या आईच्या रूममध्ये जाण्यासाठी. पण ज्या बोळीमध्ये मी उभा होतो त्या बोळीमध्ये सगळ्यात शेवटला कुणीतरी उभं होतं. आणि ते तिथं उभं राहून फक्त माझ्याकडं बघतंय, फक्त माझ्याकडं बघतंय. आणि ते ज्या जागावर उभं राहिलेलं आहे त्याच्या वरचा जो लाईट आहे ना, तो लाईट चिम 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 मिच 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 करतोय, लागतोय विजतोय, लागतोय विजतोय. आणि कमालची गोष्ट अशी, तो लाईट विजला ना की त्या जागेवर पूर्ण अंधार होऊ लागला. असं वाटू लागलं की त्या जागेवर कुठलाही प्रकाश जात नाही आहे.
त्याच्या शेजारचा लाईटसुद्धा त्या जागेवर प्रकाश टाकू शकत नाही आहे. अशा प्रकारे तिथं स्थिती व्हायला लागली. आणि जेव्हा त्या जागचा लाईट लागतो ना, त्यावेळी तिथं प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशामध्ये तिथं कोणीतरी उभी राहिलेलं दिसतं. आणि तिथे एक नॉर्मलसी बाई उभी होती. एक नॉर्मलसी बाई, एकदम असं वाटत होतं की ती कुठून तरी बाहेरून आली आहे आणि तिथं उभी राहिलेली आहे. आणि तिच्या हातामध्ये एक थैली होती. मला वाटलं की ती कदाचित कुण्यातरी पेशंटची नातेवाईक असावी. ती त्याला भेटण्यासाठी आली असेल किंवा डबा घेऊन आली असेल, कारण की 9चा टाईम होता, रात्रीचा 9 9:30चा. तर त्यावेळेस साहजिक आहे डबे वगैरे हॉस्पिटलमध्ये येतात. आता मी तिथं उभं राहून सहज बघत होतो तिच्याकडे की बाबा ही कुण्या याच्यामध्ये जाते, हिचा पेशंट कुठं आहे. पण ती एका जागेवर उभी, तिच्या हातामध्ये एक पांढरी थैली होती आणि ती थैली फार भरलेली होती आणि ती एकसारखी माझ्याकडे बघते. तो लाईट विजतोय, चालू होतोय, विजतोय, चालू होते. आणि त्याच्यामध्ये ती बाई दिसायला लागली आणि ती एकाच जाग्यावर उभी. आणि थोडा वेळ ती एका जागेवर उभी असल्याच्या नंतर मला वाटलं की बाबा ती राहिली असेल उभी, जाऊ द्या, सोडून द्या. मी काही तिच्याकडे तेवढं लक्ष दिलं नाही आणि मी आईच्या रूममध्ये जाण्यासाठी निघलो. आईच्या रूममध्ये मी जाणार पुन्हा एक नजर तिच्याकडे टाकली तर तिच्या थैलीमधून काहीतरी खाली सांडू लागलं. मला माहीत होतं की तिची थैली पूर्णपणे पांढरशुभ्र होती आणि जेव्हा मी आता त्या थैलीकडे बघितलं होतं ती थैली पूर्णपणे लाल रंगाची झाली होती आणि तिच्या थैलीमधून लाल रंगाचा काहीतरी खाली पदार्थ पडत होता, पाण्यासारखा. माझ्या अंगाला काटा आला. झणझण करत माझ्या अंगानं सगळ्या मुंग्या धावल्या. आमच्या इकडं म्हणतात की अंगामध्ये म्या मुंग्या चालल्या, रे भाई काटे उभे राहिले मी अंगावर. अशा प्रकारचं मला ना तिथं हे झालं. मला भीती वाटली नाही, पण माझं जे शरीर आहे ना ते असं अचानक थंड पडायला लागलं. अंगामध्ये मुंग्या धावायला लागल्या, असं बोध पडायला लागला. असं मी जर माझ्या बोटाला असं दाबतोय ना तर मला कळत नव्हतं की मी माझ्या बोटाला दाबतोय म्हणून. एवढं गच्च असं बोध पडलं होतं माझं बोट. आणि असं वाटत होतं की माझ्या अंगावर जितके पण छोटे छोटे केस आहेत ते सगळे असे उभे राहत आहेत. भीती झाल्याच्या नंतर कसं वाटतं तसं, पण मला भीती वाटत नव्हती. आणि तो जो सगळा नजारा आहे ना तो पाहिल्याच्या नंतर एकदा लाईट विजला आणि पुन्हा लागला तर त्या जागेवर बाई नव्हती, कुणीच नव्हतं. मी पूर्ण शॉक. हा काय प्रकार आहे? आणि हे म्हणजे नवीनच आहे ना, मला कळालं नाही नेमकं काय आहे ते. मी रूममध्ये गेलो, त्या आईजवळ बसलो, बाबाजवळ बसलो. थोड्या वेळात डॉक्टर आले. डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं आणि डॉक्टर म्हणले की आता तुम्ही जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी गोळ्या वगैरे दिला. मी त्या गोळ्या जाऊन मेडिकलवरच्या आणल्या आणि घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर ती रात्र मस्त सुरळीतपणे निघली आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा आपला कंपनीमध्ये गेलो, जॉब केली आणि संध्याकाळी परत घरी आलो. आणि या पण संध्याकाळी 9 9:30 वाजता पुन्हा माझ्या कानावर आवाज आले की कुत्रे भुंकण्याचा. सेम त्या पद्धतीनं जसे कुत्रे भुकत आहेत ना तशा पद्धतीनं. मला तर तेवढं डोक्यामध्ये आलं नाही ना की हे कुत्रे का भुकत आहेत म्हणून, पण मला थोडं आठवू लागलं की त्या हॉस्पिटल पुढे जे कुत्रे भुकू लागले तशाच प्रकारचे हे कुत्रे आजही भुकायलेत. मग मी घराच्या बाहेर गेलो आणि बघितलं. तर घर काय माझं डबल मजली वगैरे काय नव्हतं, एक नॉर्मलचं घर होतं. तर मी घराच्या बाहेर निघलो आणि बघलो तर घराच्या बाहेरचा जो माझा रस्ता होता तो एकदम असा थोडा कच्चा टाईप असल्यासारखा रस्ता होता आणि 1-2 असे खंबे रवलेले होते. त्या खंब्यावर थोडेफार लाईट होते. MIDCमध्ये कसे लाईट असतात पिवळ्या कलरचे, तशा प्रकारचे लाईट होते. 3 लाईट होते. अलीकडे 2 होते आणि पलीकडे 2 होते. त्याच्या पलीकडे पूर्णपणे अंधार होता. तर जे पण 2-3 कुत्रे आहेत ते सगळे 2-3 कुत्रे त्या लाईटाच्या पहिल्या ठिकाणावर आले. पहिला जो लाईट होता माझ्या घरापासला त्या घरापासल्या लाईटापाशी आले आणि तिथं उभे राहून त्या अंधाराकडे भुकायला लागले. जोरात भुकायला लागले, खूप जोरात. आणि मी त्यांच्या साईडला उभं राहून त्यांच्याकडे बघतोय, तिकडं बघतोय, पुन्हा त्यांच्याकडे बघतोय, पुन्हा तिकडे बघतोय. माझ्या घरामध्ये एक टॉर्च होती. मी त्यावेळेला पटकन घरामध्ये गेलो, टॉर्च घेऊन आले. जे भिजवायसाठी शेतकरी संध्याकाळी घेऊन जातात टॉर्च, फार लांब उजेड मारते, कमीत कमी अर्धा किलोमीटर उजेड मारत असाल, तेवढी खतरनाकवाली टॉर्च होती. ती घेऊन आलो आणि मी त्या अंधाराकडे दाबायला लागलो. साला मला काही दिसेना. असं वाटत होतं की ते जे अंधार आहे ते फार पलीकडे, फार, आणि त्या अंधारामध्ये काहीच वस्तू नाही आहे. कारण की माझ्या बॅटरीचा जो प्रकाश आहे तो कुण्याच वस्तूला तिकडे ताडत नव्हता. तो जो शेवटचा खंबा होता ना त्या खंब्यावर तर माझा लाईट दिसत होता, पण खंब्याच्या इकडं जर कोणीकडे दाबला तर दिसत नव्हता. आणि खंब्याच्या इकडे जे रस्ता आहे ना त्या रस्त्यावर जरी बॅटरी दाबली ना तरीसुद्धा तो प्रकाश त्या रस्त्यावर दिसत नव्हता. चला मी कन्फ्यूज झालो, हे असं म्हणजे नेमकं काय प्रकार काय आहे. मग मी हळूहळू त्या लाईटाकडे जात गेलो, त्या रस्त्याकडे बॅटरी दाबत.
आता त्या जो अंधार आहे, तो शेवटचा लाईट आहे, तिथं मी जाऊन असं उभा राहिलो. फक्त 10 फुटाचं अंतर होतं आणि माझ्याजवळची बॅटरी मी समोर दाबली, समोरच्या रस्त्यावर अशी. पण आश्चर्यचकित गोष्ट अशी की जी ती लाईटाची बाउंड्री होती, त्या लाईटाच्या खाली जो प्रकाश होता ना, त्या प्रकाशामध्ये तर माझ्या टॉर्चचा प्रकाश दिसतोय, पण त्या प्रकाशाच्या बाहेर जो अंधार होता, त्या अंधारामध्ये जर मी टॉर्च दाबली तर माझा प्रकाश दिसत नव्हता माझ्या टॉर्चचा. मला काही समजलंच नाही काय आहे आणि काय नाही ते. आणि जे पाठीमागाचे 2-3 कुत्रे होते ते पहिल्या लाईटाखालीच उभे राहून भुकू लागली माझ्याकडं. मी त्या कुत्र्यांकडं बघितलं, ते आत्ता पण त्याच पद्धतीनं भुकतायत. मी त्या अंधारामध्ये गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतरची माझी बॅटरी आहे ना, तिचा प्रकाश कुठंच आजूबाजूला पडेना. मी त्या बॅटरीच्या जवळ हात लावला की असा त्या हातावर एक छोटासा टिंब पडतोय, जसं की बॅटरीमधली पूर्ण चार्जिंग संपली आहे तशा प्रकारचा प्रकाश माझ्या हातावर पडतोय. मी मागं बघितलं, जे कुत्रे होते ते तरी माझ्याकडे बघून भुकतायत. मी त्या अंधाराच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला थोडासा आणि प्रकाशामध्ये आलो. मी जसा प्रकाशामध्ये आलो, जे 2-3 कुत्रे तिथं भुकू लागले ते डायरेक्ट जमिनीवर पडले भुकता भुकता आणि लिवळायला लागले, ओरडायला लागले, जसं की त्यांना कुणी मारते, मोठ्या मोठ्या काटकांनी त्यांच्यावर कुणीतरी वार करते. अशा प्रकारे ते कुत्रे तिथं पडून लोळायला लागले आणि अचानक कुठले आणि पळून जायला लागले, चक जिकडे तिकडे पार. मला भीती वाटली. मी ती बॅटरी घेतली, कन 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 घराकडे निघलो, कारण की कोणीच दिसत नव्हतं. कालच्या इतकाच टाईम 9-9:30चा. आणि माझं जे घर होतं, माझ्या जे घराचा दरवाजा होता, मी त्या घराच्या दरवाजामध्ये जाणारच की समोर तिथं एक बाई उभी, आणि ही बाई तीच होती जी मला दवाखान्यामध्ये दिसली होती. आणि तिथं उभी राहून मला माझ्याकडं बघतीये. पण मला तेवढी भीती वाटली नाही. मी फोन काढला, वडिलाला फोन लावला. वडिलाला म्हटलं, बाबा दरवाजा उघडा, एकदा आपल्या दरवाजासमोर कुणीतरी आहे. बाबा म्हणले की काय गोष्ट करायला, कोण आहे दरवाजासमोर? मी म्हणलं उघडा तर खरं. बाबा दरवाजा उघडा आणि त्या बाईच्या पाठीमागून जाऊन उभे राहिले आणि मला म्हणतात, अरे ये इकडे, किती वेळचा उभा राहिला आहे तिकडे. मी शॉक. ती बाई बाबाच्या समोर उभी. बाबानं तिच्या खांद्यावर असा हात ठेवला आहे आणि बाबा दुसऱ्या हातानं मला बोलवत आहेत, ये इकडं, किती वेळचा उभा राहिला आहे. मला काय समजेना ना. आता माझे पावलं उचलल्या जाईनात. एकदम स्तब्ध स्थिरपणे मला काहीच समजेना काय करू आणि काय नाही ते. मी हळूहळू 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 हळू तिकडं समोर 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 जात गेलो. पण 25-30 फुटाच्या अंतरावर गेलो की काय झालं काय माहीत. बाबा ज्या बाईच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते ती बाई दुसरं कोणीच नव्हती. ती बाई माझी आई होती आणि माझी आईसुद्धा मला हाका मारत होती. आणि माझे बाबा म्हणले की किती वेळ झाला तुझी आई तुला हाका मारते, तो उभी आहे आणि तू तिथंच उभा राहून मला फोन लावून सांगतोय बेड्यागत, तू पागल झालायस का, मला पागल बनवतोयस, असे माझे बाबा म्हणले. मी काहीही बोललो नाही. मी चुपचाप घरामध्ये गेलो आणि जेवण वगैरे केलं आणि झोपी गेलो. त्या दिवसची रात्र आणि हॉस्पिटलमधली रात्र, त्या 2 रात्री मला सुरुवातीला परेशान केलं. नंतर 4 महिने मला काहीच प्रॉब्लेम नाही झाली. पण 4 महिन्याच्या नंतर जेव्हा मला दुसऱ्या कंपनीमध्ये जायचं होतं थोडंसं गाईड करण्यासाठी, त्यावेळेस मला कंपनीकडून एक प्लॉट भेटला होता, ज्या प्लॉटमध्ये मला राहायचं होतं. त्या रात्री माझ्यासोबत भयानक अनुभव झाला. इतका भयानक अनुभव, मी अख्ख्या जीवनामध्ये तो अनुभव विसरू शकत नाही, एवढा भयानक अनुभव झाला. दुसऱ्या शहरामध्ये ज्या कंपनीमध्ये मला जायचं होतं तिथं गेलो मी, त्यांना गाईड वगैरे केलं आणि हा जो अनुभव आहे हा पहिल्याच रात्री झाला. घरामध्ये गेलो, टाईम तोच 9-9:30चा. आता तो जो फ्लॅट होता ना, तो अशा ठिकाणावर होता की त्याच्या पलीकडे बी 300-400 फुटावर दुसरं घर, इकडेही 300-400 फुटावर दुसरं घर आणि इकडेही 300-400 फुटावर दुसरं घर. पण जे मधातला एरिया होता ते पूर्णपणे मोकळा होता. घराच्या बाहेर एक झाड होतं आणि ते झाड असं होतं की त्याच्या साईडला एक असा पाळणा होता, म्हणजे थोडंसं गार्डन असल्यासारखं, त्या 2-4 घरापुरतं बांधलेलं असावं अशा प्रकारचं होतं. तिथं फार लाईटं होते, असं नव्हतं की अंधार वगैरे होता. प्रत्येक घरासमोर एक लाईट होता. तसा माझ्याही त्या कंपनीच्या घरासमोर एक लाईट होता. तर त्याच टायमाला माझ्या कानावर पुन्हा आवाज आला. पण ते 4 महिने जे झाले होते त्या 4 महिन्यामध्ये मी ते विसरून गेलो होतो की कुत्रे भुकायलेत, हे करायलेत, ते करायलेत, आणि तसा प्रकार झाला होता. थोडं विसरलो होतं, जास्तही नव्हतं, पण तशा प्रकारचे कुत्रे भुकू लागले. थोडं आठवू लागलं की यार असा प्रकार ना आपल्यासोबत पहिले पण झालेला आहे. मी माझ्या घराच्या बाहेर आलो.
आणि माझं लक्ष सरळ त्या झाडाकडे गेलं, त्या जी समोर होतं घराच्या. ते सांगितलं ना तुम्हाला, एक झाड आणि त्याच्या बाजूला एक छोटासा पाळणा होता. सरळ त्या झाडाकडे गेलं. कलं म्हणतोय मी. त्या झाडाखाली एक स्त्री उभी होती. त्या स्त्रीच्या हातात पिशवी होती आणि ती पिशवी पांढरी होती. तिला पाहिल्याच्या नंतर मला झटका लागला, जे माझ्यासोबत 2दा घडलं होतं. आणि तिच्या आसपास, त्या झाडाच्या आसपास कमीत कमी 7 ते 8 कुत्रे होते. आणि ते 7 ते 8ही कुत्रे त्या स्त्रीला भुकतायत. आणि ती स्त्री तिथे एकाच जाग्यावर उभी आहे, एकाच जाग्यावर. कमीत कमी 5 मिनिटं ते कुत्रे तिला एकसारखे भुकू लागले. आणि जे 2दा घडलं होतं की ते कुत्रे एकदम लिवळायला लागले, कुणीतरी त्यांना मारायला लागलं. एकदम ती जी स्त्री आहे ना, गायब होती. म्हणजे पूर्णपणे अशी गायब झाली. आणि असं वाटलं की कोणीतरी त्या कुत्र्यांना जोरात मारतंय. आणि जे कुत्रे तिथं लिवळू असे पडू लागले आणि इकडे तिकडे पळू लागले ना, तर त्या सगळ्या हालचालीमध्ये थोडं सावलीसारखं असं वाटत होतं की ती जी स्त्री आहे, ती स्त्री या कुत्र्यांना मारतीये. आणि जेव्हा सगळे कुत्रे इकडे तिकडे पळाले, ती स्त्री ज्या जागेवर उभी होती त्याच जागेवर पुन्हा उभी राहिली, माझ्याकडे बघत. पण आता यावेळेस तिच्या पिशवीमधून लाल कलरचं पाणी पडू लागलं. आणि मला कन्फर्म माहीत होतं की हे रक्त आहे. आणि त्या पिशवीमध्ये काहीतरी आहे प्रकार, जो की फार भयानक पद्धतीचा आहे. पाहिलं माझ्याकडं. मी माझ्या घरासमोर उभा. आता मी तो सगळा प्रकार बघतोय. माझ्या सगळ्या अंगानं काटे उभे राहिलेले, अंगामध्ये झणझण करत मुंग्या फिरायलेल्या, माझं सगळं अंग बोध पडले. मला कळलं ना की मी उभा आहे म्हणून. आता माझी तर इच्छा खूप जास्त होती की पळून जावं, कुणाला बोलवावं, घरामध्ये जावं, पण साला मी ते काहीच करू शकत नव्हतो. ती स्त्री त्या ठिकाणावर उभी राहून कमीत कमी 2 मिनिटं माझ्याकडे बघते, हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर. आणि हळूवार जे साईडला झोका होता ना, त्या झोक्यावर जाऊन बसते. तिच्या हातामध्ये थैली होती, थैली अशी हातामध्ये घेते आणि झोक्यावर बसते, असं झोका घेते. झोका हालतो, झोक्यावर बसून ती स्त्री. आणि ती जी थैली आहे ती हळूवार काढते आणि बाजूला फेकून देते. त्या थैलीमधलं जे सामान आहे ते आपल्या मांडीवर घेते आणि झोका देते. त्यावेळेस मात्र माझी इतकी भयानक फाटले. तो क्षण मी अजूनही माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही. कारण की तिनं जी वस्तू तिच्या मांडीवर घेतली होती ना, ती कोणती साधीसुधी वस्तू नव्हती. ती वस्तू म्हणजे कुणाचं तरी मुंडकं होतं आणि पूर्णपणे रक्तानं माखलेलं मुंडकं होतं. त्या मुंडक्यातून रक्ताचे वगळगाले पडत होते आणि झोका देत होती ती स्त्री. माकड कसं डोक्यामधल्या उवा काढून खाते, तसं ती स्त्री तिच्या मांडीत असलेल्या डोक्याच्या मधलं जे मेंदू असतो ना, मेंदूचे असे तुकडे काढू लागली आणि खाऊ लागली. एक तुकडा खाल्ला की जोरात हसू लागली, दुसरा तुकडा खाल्ला की अजून जोरात हसू लागली. इतका भयानक प्रकार पाहण्यात आला होता. आणि तिथं तो जो प्रकार पाहिला त्यावेळेस माझे डोळे कसे बंद झाले, काय झाले काहीच समजलं नाही. पण जेव्हा माझे डोळे उघडले त्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होतो. आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळेस रात्रीचा 1 वाजत होता. सगळेजण विचारू लागले कसा बेहोश झाला. पण मी कोणाला काहीही सांगू शकलो नाही. माझी इच्छा तर खूप जास्त होती, मी सांगण्याची प्रयत्न कोणाला की बाबा माझ्यासोबत असं झालं तसं झालंय. पण जेव्हा मी सांगायचो त्यावेळेस तो समोरचा माणूस एक तर विषय बदलायचा, नाहीतर माझे शब्द अडकायचे, नाहीतर काहीतरी असं व्हायचं. आणि एखाद्याला मी सांगितलंही जरी तरी तो अजिबात विश्वास करायचा नाही. पण विश्वास ठेवा, हे सगळं काही खरं आहे. आणि इथंच ही कथा संपते. मंडळी, कथा जर चांगली वाटली असेल ना, कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी कथा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे किंवा एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता.